वारकरी संप्रदायामध्ये बाह्य कर्मकांडांपेक्षा अंतःशुद्धीला अधिक महत्व दिले आहे. संत तुकाराम महाराज आपल्या या अभंगातून देव कुठे शोधावा आणि तीर्थयात्रेची मर्यादा काय यावर प्रकाश टाकतात. ते सांगतात की केवळ दगड पाणी म्हणजे देव नाही, तर जिवंत देव संतांच्या ठाई आहे. म्हणून ते म्हणतात, तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. तीर्थक्षेत्रामध्ये आपल्याला काय दिसतं हो मालक? तिथं काय दिसतं? दगडाची मूर्ती आणि नद्यांचे पाणी. हे देवत्वाचे प्रतीक आहे, पण ते जड आहे. आता या ठिकाणी रोकडा या शब्दाचा अर्थ आहे तत्काळ अनुभवास येणारा किंवा जिवंत. तुकोबा म्हणतात की प्रत्यक्ष परमात्मा संतांच्या आणि सज्जन माणसांच्या रूपात समाजात वावरत असतो. दगडाचा देव बोलतो का हो? बोलत नाही. पण संतांच्या रूपातील देव उपदेश करतो, सावरतो आणि आपल्याला सन्मार्गाला लावतो. माणसात देव पहा ही वारकरी संतांची सर्वात मोठी शिकवण आहे. काशीला गेलेल्या माणसाचे शरीर धुतले जाते, पण त्याचे मन जर शुद्ध नसेल तर ती यात्रा कशी आहे? व्यर्थ आहे. मिळालिया संत संग समर्पिता भले अंग. जीवनात खऱ्या संतांचा सहवास मिळणे ही भाग्याची गोष्ट आहे. जेव्हा संत संग लाभतो तेव्हा तिथे आपला अहंकार, आपला देहभाव समर्पित करणे सर्वात हिताचे असते. संतांना शरण गेल्याशिवाय मनातील मळ आणि बुद्धीचा गर्व जो आहे तो धुतल्या जात नाही. संतांच्या चरणी स्वतःला झोकून दिले की संसाराचा जो ताप आहे त्या तापाचे हरण होते आणि आत्मिक शांती मिळते. पुढे तुकोबाराय म्हणतात, तीर्थी भाव पळे, तीर्थी भाव फळे, येथे अनाड तेवळे. तीर्थक्षेत्रांमध्ये आपल्याला फळ मिळते, पण ते आपल्या मनातील भावावर अवलंबून असते. जर मनात श्रद्धा नसेल तर तीर्थ केवळ दगड आणि पाणीच उरते. पण संतांच्या संगतीचे सामर्थ्य असे आहे की तिथे अनाड म्हणजे अडाणी, नास्ती किंवा हटवादी, जो अडाणी माणूस आहे तो आपोआप सन्मार्गाला लागतो. संतांच्या वाणीत आणि अस्तित्वात असा प्रभाव असतो की दगडासारखे कठीण मनही मेनासारखे मऊ होते. काले फलंती तीर्थानी सद्यः साधू समागमः. तीर्थाचे फळ काळानुसार वेळेनुसार मिळते, पण साधूंच्या दर्शनाचे फळ तात्काळ मिळते बरं का. ज्याप्रमाणे कडू भोपळ्याला, कडू कारल्याला सर्व तीर्थामध्ये नाहू घातले तरी त्याचा कडूपणा जात नाही, तसे अंतर, जो अंतरीचा भाव असेल, जर तो अंतरेमध्ये म्हणजे मनामध्ये जर भाव नसेल आणि आपण तीर्थक्षेत्राला जाऊ तर ती तीर्थयात्रा व्यर्थ ठरते. पण तेच कडू कारले जेव्हा अग्नीच्या म्हणजे सत्संग किंवा ज्ञानाच्या संपर्कात येते तेव्हा त्याचे रूपांतर गोड पाकात होऊ शकते. तुका म्हणे पाप गेले गेल्याकडे ताप. जोपर्यंत मनात पाप असते तोपर्यंत माणसाला जीवनातील तापत्रय म्हणजे देहिक, दैविक आणि भौतिक दुःख जे आहे ते छळत राहते. तुकोबाराय म्हणतात, संतांच्या संगतीने जेव्हा पाप नष्ट होते तेव्हाच आपल्याला त्या त्रिविध तापापासून मुक्ती मिळाल्याचा अनुभव येतो. ही शांती बाहेरून विकत घेता येत नाही महाराज, ती केवळ संत कृपेने आणि नामस्मरणाने साध्य होते. या अभंगामध्ये सांगायचं म्हणजे तीर्थयात्रा करा, पण संतांना विसरू नका. बाह्य स्नानापेक्षा अंतःकरण शुद्ध करणाऱ्या सत्संगाला प्राधान्य द्या. तीर्थयात्रा करा, पण काय करा? संतांना विसरू नका. म्हणजे काय? संत म्हणजे या ठिकाणी आपण सांगितलंय, तीर्थयात्रा करा, पण जी संत संगती आहे ती विसरू नका. जे चांगले लोक आहेत, चांगल्या विचारांचे लोक आहेत, त्यांची साथ सोडू नका, सत्संग सोडू नका.
आपल्या अवतीभोवतीच्या सज्जन माणसांमध्ये देव शोधायला शिका आणि संतांच्या शिकवणीनुसार जीवन व्यतीत करा. घेऊन या चक्रगदा हाची धंदा करीतो. सामान्यतः धंदा म्हणजे उपजीविकेचे साधन आहे, पण इथे तुकोबांना म्हणायचे आहे की भगवंताने भक्तांचे रक्षण करण्यासाठी कार्य जे रक्षण करण्याचे जे कार्य आहे इतक्या निष्ठेने स्वीकारले आहे की तो त्याचा नित्य उद्योग बनला आहे. देव केवळ रिकाम्या हाताने येत नाही बरं का, तर तो सुदर्शन चक्र आणि गदा घेऊन येतो. आता तुम्ही म्हणाल सुदर्शन चक्र काय करते, तर ते भक्तावरील संकटांचे जे काय आहे निवारण करते. आणि तुम्ही म्हणाल गदा काय करतो, तर गदा दुर्जनांचा अहंकार ठेचण्यासाठी वापरला जातो. देव काय सतर्क आहे. आपण झोपतो पण तो जागतो. ज्याप्रमाणे एखादा पहारेकरी रात्रभर गस्त घालतो, तसा हा चक्रपाणी आपल्या भक्तांच्या भोवती फिरत असतो. भक्ता राखे पायापासी दुर्जनाची संहारी. भगवंत भक्ताला आपल्या चरणांचा आश्रय देतो. जेव्हा मुलं आईच्या पदराखाली असते तेव्हा ते निर्भय असते. तसाच भक्त देवाच्या चरणापाशी, देवाच्या पायापाशी, त्याच्या आश्रयाखाली सुरक्षित असतो. जेव्हा मगरीने गजेंद्राचा पाय धरला होता, दृष्टांत आहे. या दृष्टांतामध्ये सांगितलंय की जेव्हा मगरीने गजेंद्राचा पाय धरला तेव्हा त्याने देवाला आर्त हाक मारली, देवा, काय रे देवा, मी काय करू. देवाने क्षणाचाही विलंब न लावता सुदर्शन चक्र चालून मगरीचा वध केला आणि गजेंद्राला त्या संकटातून मुक्त केले. या ठिकाणी पुन्हा एक दृष्टांत आहे अंबरीश राजाचा. भक्ताच्या सन्मानासाठी देवाने स्वतः अंबरीश राजासाठी 10 जन्म घेण्याचे कष्ट सोसले. असा भगवंत आहे, असा देव आहे. पुढे तुकोबाराय म्हणतात, अव्यक्त ते आकारले रूपाले गुणवंत. वेद ज्याला अव्यक्त आहे म्हणजे काय, वेद ज्याला अव्यक्त म्हणतात ते तत्व भक्ताच्या प्रेमापोटी आकाराला आले. आकारले म्हणजे सगुण रूपामध्ये प्रकट झाले. अव्यक्त म्हणजे काय, डोळ्यांना न दिसणारे. देव हा निर्गुण असूनही भक्तासाठी दया, माया, वात्सल्य या गुणांनी नटलेला गुणवंत विठ्ठल झालाय. आपण काय म्हणतो, देव कसा आहे, निर्गुण आहे. आता तो निर्गुण देव भक्तांसाठी काय झालाय, गुणवंत विठ्ठल झालाय. ज्याप्रमाणे पुंडलिकाच्या मातृपितृ भक्तीला भुलून प्रत्यक्ष वैकुंठ नायक पंढरीत आला आणि 28 युगे विटेवर उभा राहिला. हे आकारणे केवळ पुंडलिकाच्या प्रेमासाठी आहे. हे जे रूप धारण केलंय ते फक्त पुंडलिकाच्यासाठी आहे, या भक्तासाठी आहे. तुका म्हणे पूर्वी इच्छा जया तैसा विठ्ठल. देव हा इच्छादानी आहे बर का. जो देवाला ज्या भावाने पूजतो भजतो, देव त्याला तसाच अनुभव देतो. जर कोणाला नास्तिक किंवा अडाणी म्हणून जगायचे असेल तर त्याची ती इच्छाही भगवंत पूर्ण करतो बर का. मायबाप हो, पण जो शुद्ध भक्तीची इच्छा करतो त्याला तो आपल्या चरणांचा आश्रय देतो बर का. विठ्ठला भक्ताच्या मनातील सर्व सात्विक ओढ पूर्ण करतो. तो भक्ताच्या इच्छेनुसार स्वतःचे रूप बदलतो बर का. भगवंताची शस्त्रे भक्तांना घाबरवण्यासाठी नसून त्यांच्या सुरक्षितेसाठी आहे. आणि म्हणूनच तो आपला रक्षक असून आपण फक्त त्याला अनन्य भावाने शरण जाणे गरजेचे.
त्या भगवंताला आपण शरण गेलं पाहिजे. परमार्थाच्या वाटेवर चालताना जसा सत्संग म्हणजे साधूंची संगत आवश्यक असते, तसाच कुसंग जो आहे, दुर्धनांची संगत जी आहे, ती टाळणेही गरजेचे असते. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून अशा लोकांची लक्षणे सांगत आहे, ज्यांच्यापासून लांब राहणेच हिताचे आहे, ज्यांच्या शब्दाला किंमत नाही आणि ज्यांचे मन स्थिर नाही. अशा लोकांचा प्रभाव आपल्या साधनेवर कसा होतो याचे वर्णन येथे आले आहे. शब्दा नाही धीर, ज्याची बुद्धी नाही स्थिर. येथे शब्दाला धीर नाही याचा अर्थ असा की जो मनुष्य बोलतोय आणि करतो दुसरेच, ज्याच्या शब्दावर विश्वास ठेवता येत नाही, किंवा जो संकटाच्या वेळी आपल्या शब्दाला काय जागत नाही. त्याची बुद्धी कशी आहे? अस्थिर आहे बरं का. जयाची बुद्धी नाही स्थिर. ज्याची बुद्धी चंचल आहे, जो सतत विचारांच्या मागे धावतो आणि ज्याचा स्वतःच्या निर्णयावर ठाम विश्वास नाही. अस्थिर बुद्धीचा माणूस कधीही परमार्थात किंवा प्रपंचात यशस्वी होऊ शकत नाही. मला सांगा, एखाद्या माकडाला तुम्ही घरी आणला आणि बाबा तू ह्या खोलीमध्ये याच ठिकाणी याच आसनावरती बसून राहा, मी तुझ्यासाठी भोजन घेऊन येतो. अहो, जे माकड एका झाडावर बसल्यानंतर एका झाडावर एका फांदीवर जास्त वेळ राहत नाही, ते फांदी बदलत राहतं, झाड बदलत राहतं, जागा बदलत राहतं. त्याचप्रमाणे ज्यांची बुद्धी कशी आहे? अस्थिर आहे. त्यांच्या शब्दांवरती विश्वास ठेवता येणार नाही. त्यामुळे तुकोबाराय म्हणतात, शब्दा नाही धीर, ज्याची बुद्धी नाही स्थिर. साधूचे लक्षण कसं आहे? निश्चयाचे बळ हे असते. साधू म्हणजे काय? आपल्या शब्दावरती, आपल्या शब्दाला जागणार आहे, आपल्या शब्दांना पाळणार आहे, स्थिर आहे. आणि दुर्जनाचं लक्षण काय? अस्थिरता. ज्याचे मन स्थिर नाही, तो कधीही देवाचे चिंतन करू शकत नाही. देवाची भक्ती करण्यासाठी, परमार्थ करण्यासाठी आपलं मन जे आहे स्थिर असावं लागतं. आणि ज्याची बुद्धी स्थिर नाही, तो काय? तो या ठिकाणी भक्ती करू शकत नाही, परमार्थ करू शकत नाही, देवाचे चिंतन करू शकत नाही. त्याचे न व्हावे दर्शन, खळा पंगती भोजन. तुकोबाराय म्हणतात, अशा लोकांचे तोंडही पाहू नये. का? कारण आपण ज्यांना पाहतो त्यांचे विचार नकळत आपल्या मनामध्ये घर करतात. घरामध्ये लहान मुलगा असेल, लहान मुलगा काय करतो? लहान जे बाळ आहे, नेमकं चालायला लागलं, बोलायला लागलं, ते काय करतं? अनुकरण करतं. आपण जे बोलतो, आपण जसं वागतो, आपण जे जे काही करतो त्याचं अनुकरण त्या ठिकाणी ते बाळ करत असतं. आपण सकाळी उठून लवकर स्नान करून त्या भगवंताच्या पुढं गाथा वाचत बसलं, पोथी वाचत बसलं, त्या भगवंताचं नामस्मरण करत बसलो, तर ते लेकरू सुद्धा, ते बाळ सुद्धा त्या ठिकाणी येऊन राम नाम घ्यायला सुरुवात करतात. हे काय होतं? हे संगतीचा असर आहे. या ठिकाणी खळा पंगती भोजन. खळ म्हणजे दुष्ट आणि दुष्ट किंवा नीच वृत्तीचा माणूस आहे खळ. अशा लोकांच्या पंक्तीत काय करू नये? बसून जेवण सुद्धा करू नये. शास्त्राप्रमाणे अन्नाचा परिणाम मनावर होत असतो. जैसा अन्न वैसा मन. जर आपण दुर्जनाचे अन्न खाल्ले तर त्याची वाईट प्रवृत्ती आपल्या बुद्धीत उतरते. माय माऊली हो, माऊल्यांनो, घरी जर जेवण बनवत असाल
तर जेवण बनवताना कोणाला शिव्या घालू नका. जेवण बनवताना तुमचे विचार कसे पाहिजे? शुद्ध पाहिजे. शुद्ध विचार असले पाहिजे. कारण जसे आपले विचार आहेत तसं आपण जेवण बनवत जातो. म्हणजे काय सांगायचं एवढं की जेव्हा तुम्ही जेवण बनवता तेव्हा आपले विचार शुद्ध असले पाहिजे. भगवंताचं नामस्मरण करा बरं का. जेवण बनवताना पोळ्या लाटताय, भाजी बनवताय, भगवंताचं नामस्मरण करा. कारण जसं अन्न आहे तसं मन आपलं तयार होतं. आणि अन्न कसं तयार होतं? जसे आपले विचार आहेत. आपले विचार त्या अन्नामध्ये उतरत असतात. आपल्या विचारांना एक फ्रिक्वेन्सी असते बरं का. आणि ती फ्रिक्वेन्सी चांगली असली पाहिजे. चांगल्या विचारांची असली पाहिजे. माता भगिनींनो, जेव्हा तुम्ही जेवण बनवता तेव्हा एवढं मात्र लक्षात ठेवा की आपलं हे जेवण, आपण बनवलेलं हे जेवण जे आहे, आपला पती खाणार आहे, आपली मुलं खाणार आहेत आणि त्यांचे विचार सुद्धा माझ्यासारखे होतील. त्यामुळे जेवण बनवताना या ठिकाणी तुम्ही काय करा? चांगले विचार ठेवा. चांगल्या विचाराने भगवंताचं नामस्मरण करत करत या ठिकाणी जेवण बनवा. संतास जो निंदी अधम लोभासाठी वंदी. जो मनुष्य खऱ्या संतांची निंदा करतो आणि त्यांच्यावर दोषारोप ठेवतो तो अधम, तो नीच आहे. संतांची निंदा करणे हे सर्वात मोठे पाप मानले जाते. अधम लोभासाठी वंदी. असा माणूस कधी कधी लोकांच्या समोर संतांचे पाय धरतो किंवा त्यांची स्तुती करतो, पण त्यामागे त्याची भक्ती नसून काय असतंय? लोभ असतो. पैसे मिळवण्यासाठी किंवा प्रसिद्धीसाठी जो देव आणि संतांचा वापर करतो तो खरा भक्त नसून दांभिक असतो. या ठिकाणी बरेच लोक आपला फायदा करून घेण्यासाठी आपल्या पाया सुद्धा पडतात. आता मी नाव सांगणार नाही, नाव घेणार नाही, कारण या ठिकाणी स्वतःचा फायदा बघणारे भरपूर असे लोक आहेत. तुका म्हणे पोटी भाव अनेक जया होटी. पोटी म्हणजे मनात आणि होटी म्हणजे ओठावर. ज्याच्या मनात वेगळाच विचार चाललेला असतो आणि तो वरवर गोड बोलत असतो, तो सर्वात काय आहे? धोकादायक आहे. तुकाराम महाराज म्हणतात, अशा लोकांचा अंतरात्मा खोटा असतो. परमार्थाचा भाव शुद्ध असणे महत्वाचे आहे. ओठात राम आणि मनात काम असलेला माणूस कधीही विठ्ठलाला प्रिय होत नाही. या अभंगाचा सारांश सांगायचा झाला तर हा अभंग आपल्याला सावधान राहण्याचा इशारा देतो. केवळ बाह्य रूपावरून माणसाची पारख करू नका, तर त्याचा शब्द आणि बुद्धीची स्थिरता पहा. तो कसा बोलतो, तो कसा वागतो याचा विचार करा. सज्जनांची संगत धरा, दांभिकपणा सोडा आणि जे मनात आहे तेच बोलण्यात ठेवा. अंतर्बाह्य शुद्धता हाच विठ्ठल भेटीचा एकमेव मार्ग आहे. त्यामुळे मनात जे आहे ते ओठावर राहू द्या आणि जे ओठावर आहे तेच मनामध्ये राहू द्या. आपला भाव नेहमी शुद्ध ठेवा, आचरण शुद्ध ठेवा आणि भगवंताची प्राप्ती या ठिकाणी तुम्हाला नक्कीच होईल. संत तुकाराम महाराज यांचा हा अभंग पांडित्य आणि अहंकाराने ग्रासलेल्या तसेच शास्त्रांना न मानणाऱ्या व्यक्तीवर कठोर प्रहार करतात. अतिवादी नव्हे शुद्ध या बीजाचा, ओळखा जातीचा अंत्य जे तो. तुकाराम महाराज म्हणतात की जो मनुष्य प्रपंचात किंवा परमार्थात कारणाशिवाय वितंडवाद म्हणजे अतिवाद घालतो तो शुद्ध बीजाचा म्हणजे सात्विक वृत्तीचा नाही असे समजावे. असा व्यक्ती बाह्यतः कितीही विद्वान ब्राह्मण असला तरी त्याच्या या स्वभावामुळे त्याला अंतज
म्हणजे खालच्या जातीचा, हीन वृत्तीचा मानावे. येथे जातीपेक्षा माणसाचा स्वभाव जो आहे, माणसाच्या स्वभावाला आणि वागण्याला अधिक महत्व दिले आहे. वेद श्रुती नाही ग्रंथ ज्या प्रमाण, श्रेष्ठांचे वचन न मानिजो. दुर्जन व्यक्तीची ओळख सांगताना तुकोबाराय म्हणतात, असा माणूस वेद, श्रुती किंवा कोणत्याही पवित्र धर्मग्रंथांना प्रमाण मानत नाही, खरे मानत नाही. तो केवळ स्वतःच्या बुद्धीला आणि मनाला येईल तसा वागतो. जो मनुष्य शास्त्रात सांगितलेल्या मार्गाने जात नाही आणि आपल्यापेक्षा ज्येष्ठ जे व्यक्ती आहेत, जे ज्येष्ठ संत आहेत, संतांच्या किंवा श्रेष्ठ पुरुषांच्या उपदेशाकडे काय करतो? दुर्लक्ष करतो आणि स्वैराचारी बनतो. श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये सांगतात की जो शास्त्रविधींचा त्याग करून स्वतःच्या लहरीप्रमाणे वागतो त्याला सुख किंवा परमगती कधीही प्राप्त होत नाही. पुढे तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे मद्यपानाचे मिष्टान्न, तैसा तो दुर्जन शिवो नये. येथे तुकोबा अत्यंत प्रभावी दृष्टांत देतात. ते म्हणतात की एखाद्या मद्यपान करणाऱ्या व्यक्तीच्या घरी कितीही चांगले मिष्टान्न, गोड पदार्थ बनवले तरी ज्याप्रमाणे आपण त्याला स्पर्श करत नाही किंवा ते खात नाही, त्याप्रमाणे अशा दुर्जन माणसाचा संग करू नये. दुर्जनाचे ज्ञान किंवा शब्द बरोबर कितीही गोड वाटले तरी ते मद्यपानासारख्या अपवित्र गोष्टीने दूषित झालेले असतात आणि म्हणून अशा व्यक्तीला शिवू नये. या ठिकाणी वितंड वादाचा त्याग या ठिकाणी सांगितलेला आहे. विनाकारण वाद घालणे हा दुर्जनत्वाचा गुण आहे असे सांगितले. विनाकारण जो वाद घालतो तो कसा आहे? दुर्जन आहे. जो साधकाला अधोगतीकडे नेतो तो कसा आहे? दुर्जन आहे. जीवन जगत असताना जीवनामध्ये प्रगती करण्यासाठी गुरु आणि शास्त्रांचे मार्गदर्शन म्हणजे प्रमाण आवश्यक आहे. आणि जो गुरु आणि शास्त्र यांचं मानत नाही, ऐकत नाही, तो सुद्धा दुर्जन आहे. ज्याप्रमाणे मद्यपीच्या अन्नाचा त्याग केला जातो तसाच त्याग शास्त्रांची निंदा करणाऱ्या व्यक्तीचा केला पाहिजे. संत तुकाराम महाराज यांचा अभंग, दुर्जनाची गंधी विष्टेची आपरी. या अभंगामध्ये तुकोबांनी कुसंगती आणि दुर्जनांच्या सहवासाचे घातक परिणाम या ठिकाणी आपल्याला सांगितले. दुर्जनाची गंधी विष्टेची आपरी, देखून या दुरी व्हावे तया. तुकाराम महाराज म्हणतात की दुर्जन माणसाचा सहवास हा विष्टेप्रमाणे दुर्गंधी युक्त असतो. ज्याप्रमाणे आपण विष्टा पाहून नाक मुरडतो आणि तिथून तात्काळ दूर होतो. मला सांगा, आता खूप कमी झाले. पहिल्या रस्त्याच्या कडेला आपण बसायचो. आता बाथरूम वगैरे, टॉयलेट वगैरे खूप आलेत. आता पहिल्यासारखे राहिलं नाहीये. नाहीतर प्रत्येक गाव आल्यावर नाकाला हात लागला की समजून घ्यायचं गाव आलंय, अशी परिस्थिती होती. पण आता ती परिस्थिती बदलली आहे. मला सांगा, तसल्या रस्त्याने तुम्ही जात असताना मला सांगा नाकाला हात लावणार नाही असं होईल का कधी? नाही. दुर्जनाची गंधी विष्टेची आपरी. तर या ठिकाणी महाराज म्हणतात, ज्याप्रमाणे आपण विष्टा पाहून, घाण पाहून नाकाला हात लावतो आणि तिथून पटकन पळ जो आहे या ठिकाणी काढतो, त्याचप्रमाणे जे दुर्जन लोक असतात त्यांचा सहवास सुद्धा कसा आहे? त्या घाणीसारखा आहे, त्या विष्टेसारखा आहे. आणि त्याचमुळे त्या ठिकाणाहून काय करायचं? पटकन पळ काढायचा. ज्याप्रमाणे विष्टा
माणसाला उलटी आणते, घाण वाटते. तसंच हे दुर्जन लोक जे आहेत, ह्या दुर्जनाचा सहवास सुद्धा माणसाची काय करते, बुद्धी भ्रष्ट करते. ऐका हो तुम्ही मात हे सज्जन, करू संघटन संघष्टन नये बोलो. ऐका हो तुम्ही मात हे सज्जन, करू संघष्टन नये बोलो. तुकोबा सर्व सज्जन आणि सात्विक विचार असलेल्या लोकांना सावध करतात की अशा लोकांशी काय करा, संघष्टन म्हणजे काय, म्हणजे मैत्री किंवा संबंध ठेवू नका. अशा लोकांसोबत संपर्क सुद्धा ठेवू नका. त्यांची सावली सुद्धा तुम्हाला कशी आहे, घातक आहे. त्यांच्याशी बोलणे देखील टाळावे. त्यांना बोलू सुद्धा नाही, त्यांचं ऐकू सुद्धा नाही. कारण वाईट विचार हे संसर्गजन्य असतात. संसर्गजन्य जे रोग आहेत, तुम्ही बघितलं असेल, एखाद्याला जर खास करू जर येत असेल आणि त्याचे कपडे जर तुम्ही घातले, तर त्या व्यक्तीची जी खास खरूज आहे ती तुम्हाला होऊ शकते. ते संसर्गजन्य, संपर्कात आल्यानंतर होणारे रोग आहेत ते. त्याचप्रमाणे अशा लोकांच्या संपर्कात सुद्धा जायचं नाही. कारण वाईट विचार हे कसे आहेत, संसर्गजन्य आहेत. एकदा का एखाद्याचा वाईट विचार तुमच्या कानावरती पडला तर तो तुमचं वाईट केल्याशिवाय राहणार नाही. काय, तुमच्या वाईट विचार, एक वाईट विचार वाईट केल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे हा संसर्गजन्य रोग जो आहे, हे संसर्गजन्य जे विचार आहेत त्यापासून काय करायचं, दूर राहायचं. आणि ते संचनाच्या काय करतात, मनावरही परिणाम करतात बरं का. आता एखाद्या विषयी तिसऱ्या माणसाने जर सांगितलं की बाबा रे, हा व्यक्ती जो आहे खूप वाईट आहे, मला सांगा तो व्यक्ती एकदा ऐकून घेईल, दुसऱ्यांदा ऐकून घेईल, तिसऱ्यांदा ऐकून घेईल. ज्या वेळेस एखादा व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीविषयी तिसऱ्याला जर सांगत असेल, वाईट सांगत असेल, तर एकदा तरी त्याच्या समोरच्या मनात येईल, त्या तिसऱ्या व्यक्तीच्या मनात येईल की दुसरा व्यक्ती कसा आहे, वाईट आहे. त्यामुळे अशा लोकांपासून काय करायचं, अंतर ठेवायचं, जेणेकरून आपल्या मनावरती त्यांच्यामुळे परिणाम होऊ नये. दुर्जनाचे अंगी अखंड विटाळ, पाणी रजस्वला स्रवे तैशी. ज्याप्रमाणे विटाळामुळे किंवा रजस्वाला स्त्रीच्या स्पर्शाने शारीरिक अशुद्धता मानली जाते, त्याचप्रमाणे दुर्जन माणसाच्या मनात आणि वाणीमध्ये काय आहे, अखंड विटाळ आहे. तुकोबाराय म्हणतात त्याची वाणी ही विषारी आणि अपवित्र असते. तो जेव्हा बोलतो तेव्हा त्याच्या मुखातून केवळ अमंगळ आणि वाईटच शब्द बाहेर पडतात. आपल्या आजूबाजूला असतात बघा अशी व्यक्ती, त्यांचं तोंड उघडलं की असं वाटतं आपण गटारीच्या जवळ उभा आहोत. तोंडाचा वास येतो असं नाही, कारण त्यांचे शब्दच तसे असतात, त्यांचे विचार तसे असतात की आपण गटारीपाशी उभा आहोत असे आपल्याला भावना निर्माण होते. आणि अशा लोकांपाशी आपण जर जास्त वेळ थांबलो तर आपले विचार सुद्धा तसे व्हायला वेळ लागत नाही. कारण काय होतं, जर एखादा गटारामध्ये पडलेला बॉल जो आहे खेळता खेळता लेकरं उचलून आणतात आणि पुन्हा त्या बॉलने खेळायला लागतात, तर त्या बॉलचा जो वास आहे, त्या चेंडूचा जो वास आहे, त्या गटारीच्या वासाप्रमाणे येतो. का, कारण तो गटारीत पडला होता. भिजला किती, थोडा भिजला, वास कसा आहे, तसाच घाण वास आहे. तर त्याचप्रमाणे ही जी वाईट वृत्तीची जी लोक आहेत त्यांच्यापासून काय करायचं, आपल्याला अंतर ठेवायचं. एक सारखा कांदा अख्खी चाळ खराब करू शकतो, हे आपल्या शेतकऱ्यांना माहिती आहे. त्यामुळे जो सडलेला कांदा आपण काय करतो, फेकून देतो, आणि त्याचा संपर्क जो आहे या चांगल्या कांद्यांशी येऊ देत नाही. का, आपल्याला माहिती आहे एक कांदा हा अख्खी चाळ खराब करू शकतो. दुर्जनाचे भय धरावे त्यापरी, पिसाळलेवरी धावे श्वान. दुर्जन माणसाची भीती कशी बाळगावी बरं. तुकोबाराय म्हणतात ज्याप्रमाणे आपण पिसाळलेल्या कुत्र्यापासून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी घाबरून दूर पळतो, तसे दुर्जनाचे भय धरावे. गावामध्ये एखादा पिसाळ कुत्रा आला, बातमी गावात पसरली की आपण काय करतो, घराचं दार लावतो, घरात आतमध्ये बसतो. का, आपण पिसाळलेल्या कुत्र्याला जो आहे त्या कुत्र्यापासून आपण भीतो, घाबरतो, आणि जीव वाचवण्यासाठी काय करतो, आपण
घाबरून राहतो. तर त्याचप्रमाणे या दुर्जनाचंही तसंच आहे. यांच्यापासून घाबरून राहिलं पाहिजे आणि यांच्यापासून दूर राहिलं पाहिजे. पिसाळलेला कुत्रा जसा कोणाचाही विचार न करता कोणालाही चावतो, तसा दुर्जन माणूस कधी कोणाचे नुकसान करेल हे सांगता येत नाही. दुर्जनावर काय करायचा विश्वास ठेवायचाच नाही. त्यांच्या मनात कधी वाईट विचार येईल आणि कोणाचं कधी वाईट करतील सांगता येत नाही. दुर्जनाचा भला नव्हे अंगसंग, बोलिलासे त्याग देशाचा त्याग. दुर्जनाची संगत कधीही लाभदायक नसते बरं. संतांनी तर अशा लोकांच्या सहवासापेक्षा त्या देशाचा किंवा त्या प्रदेशाचा त्याग करावा असे सांगितले. जिथे दुर्जनांचा सुकाळ आहे तिथे राहणे म्हणजे स्वतःच्या अधोगतीला आमंत्रण देणे होय. जे दुर्जन लोक आहेत त्यांच्यापाशी थांबू नका. त्यांच्यापासून काय करा, अंतर ठेवा, त्यांच्यापासून दूर राहा. तुका म्हणे किती सांगावे पृथक, अंग कुंभीपाक दुर्जनाचे. शेवटी तुकोबाराय म्हणतात की मी किती वेगवेगळ्या प्रकारे सांगावे, मी तुम्हाला किती समजून सांगावं. बाबा हो, मी सांगावं तरी किती. हे दुर्जनाचं शरीर आहे ना, शरीर, आणि त्याचे अस्तित्व म्हणजे साक्षात कुंभीपाक आहे. आता कुंभीपाक म्हणजे काय? नरकाचा एक प्रकारचा, जिथे जीवांना उकळत्या तिळात टाकले जाते. त्याचा अंतःकरण खोटेपणाने आणि पापाने भरलेले असते. त्यामुळे त्याच्या संगतीत राहणे म्हणजे जिवंतपणे नरक यातना भोगण्यासारखे. तुका म्हणे किती सांगावे पृथक. अहो मी किती सांगू तुम्हाला, किती समजावून सांगू. अंग कुंभीपाक दुर्जनाचे. अहो दुर्जनासोबत जर राहिलो तर काय होतंय, काय होतंय मला सांगा ना. दुर्जनासोबत जर आपण राहिलो तर आपल्याला सुद्धा त्या यातना ज्या आहेत, नरक यातना आपल्याला भोगाव्या लागतात. संगतीचा परिणाम या ठिकाणी तुकोबारायांनी सांगितलाय. माणसाचं चारित्र्य त्याने निवडलेल्या मित्रांवरून ठरते आणि म्हणूनच दुर्जनांचा त्याग हा परमार्थातील पहिला नियम आहे. मायबाप हो, आपला मुलगा कोणाच्या संगतीत आहे हे बघणं खूप गरजेचं आहे. जी संगत आहे ती कोणाची आहे, तो व्यक्ती कसा आहे, त्याचे विचार कसे आहेत हे कळणं गरजेचं आहे. त्यामुळे आपल्या मुलाचे जे मित्र आहेत ते आपल्या घरी आले पाहिजे, एक दोनदा तरी आले पाहिजे, जेणेकरून त्यांचा स्वभाव तुम्हाला कळेल आणि त्यानंतर तुम्ही ठरवा आपला मुलगा त्यांच्या बरोबर राहायला हवा की नाही. आजकाल असं झालंय, वडील IT मध्ये, आई बँकेमध्ये आणि मुलगा या ठिकाणी दुर्जनाच्या संगतीला लागलेला आहे. मला सांगा मायबाप हो, तुमचं काम करून पैसा कमवून काय फायदा आहे जर आपल्या मुलाला आपण अशा व्यक्तीपासून, अशा दुर्जन लोकांपासून वाचवू शकलो नाहीत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला या दुर्जन व्यक्तीपासून आपल्या मुलांना, आपल्या स्वतःला सुरक्षित ठेवलं पाहिजे. आपण प्रत्येक दुर्जनाला सुधारू शकत नाही आणि त्याचमुळे दुर्जन माणसाला बदलण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा स्वतःला त्याच्यापासून सुरक्षित ठेवणे अधिक महत्वाचे आहे. मला सांगा, तुम्ही घरामध्ये साप पाळला आणि जर सापाला सांगितलं, समजावून सांगितलं सापाला, बाबा रे आम्ही तुला दूध पाजतो, आम्ही तुला चांगलं खाऊ घालतो, पण तू आम्हाला काही चावू नकोस. मला सांगा असं शक्य आहे का? सापाची ती प्रवृत्ती आहे चावण्याची, तो चावल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे सापाला सुधारण्याचा प्रयत्न करू नका, सापापासून दूर राहा. त्याचप्रमाणे दुर्जन माणसाला बदलण्याचा प्रयत्न तुम्ही या ठिकाणी करू नका. फक्त त्या दुर्जन व्यक्तीपासून तुम्ही सुरक्षित दूर अंतर ठेवून राहा. जे लोक भगवंताच्या मार्गात अडथळे आणतात किंवा नास्तिक आहेत, त्यांचा सहवास भक्तीचा नाश करतो.
ज्याप्रमाणे दुर्जन व्यक्ती जे आहे, दुर्जन लोक जे आहेत आपल्या बुद्धीचा नाश करतात, बुद्धीला भ्रष्ट करतात, त्याचप्रमाणे आपल्या भक्तीमध्ये जर आपण एखादी भक्ती करत असो, भक्ती करत असताना, एखाद्या देवाची भक्ती करत असताना जर कोणी तुम्हाला म्हणत असेल, तुम्हाला आडवं येत असेल, तर त्या लोकांपासून सुद्धा आपण दूर राहिलं पाहिजे. अनेकदा माणसे एखाद्या धार्मिक कार्यक्रमामध्ये रडताना किंवा भावुक होताना आपल्याला दिसतात. पाहणाऱ्याला वाटते की ही व्यक्ती देवाच्या प्रेमापोटी किंवा प्रवचनातील तत्वज्ञानाने भारावून जाऊन रडत आहे. परंतु संत तुकाराम महाराज या अभंगातून सांगतात की प्रत्येक रडण्यामागे भक्तीच असते असे नाही. कधी कधी त्यामागे अत्यंत क्षुल्लक किंवा वेगळीच कारणे असू शकतात. देखोनी पुराणिकांची दाढी, रडे स्पुंदे नाक ओढी, प्रेम करे दिसे जना, भिन्न अंतरी भावना. एकदा एका गावामध्ये एक पुराणिक प्रवचनकार, कथाकार या ठिकाणी आले होते. सप्त्याचा कार्यक्रम सुरू होता आणि त्या निमित्तानं ते कथाकार त्या ठिकाणी आले होते. आणि कथाकार त्या ठिकाणी आल्यानंतर ते एक गोष्ट सांगू लागले, कथा सांगू लागले. कथा सांगत असताना त्यांची जी लांब दाढी आहे ती बोलता बोलता हलत होती. आणि ती हलणारी दाढी बघून एक गृहस्थ जो आहे, एक श्रोता जो आहे, तो रडायला सुरुवात करतो. जोरात हुंदके देतो. रडल्यामुळे त्याच्या नाकाला धार लागते आणि तो नाक ओढत असतो. लोकांना वाटते की याला देवाची किती भक्ती दाटून आली, प्रेम भरून आलं देवाविषयी. पण तुकोबाराय म्हणतात, लोकांच्या दृष्टीने ते प्रेम असले तरी त्याच्या मनात जी भावना आहे, मनातील जी भावना आहे ती मात्र पूर्णपणे वेगळी होती. तर काय होतं त्या मनामध्ये, काय चालू होतं बरं त्या गृहस्थाच्या मनामध्ये, जेणेकरून तो रडत होता? खरंच देवाविषयी त्याच्या मनामध्ये भावना निर्माण झाली का, प्रेम निर्माण झालं का? तर तुकाराम महाराज म्हणतात दुसऱ्या चरणामध्ये, अवतारिता आवरिता नावरे, आवरिता नावरे खुर आठवी नेवरे, बोलो नये मुखवाटा, मने होता ब्याचा तोटा. आवरिता नावरे खुर आठवी नेवरे. त्याला रडणे आवरता येत नव्हते. कारण काय हो? तर त्याला त्या कथाकाराची दाढी, जी दाढी हलत होती, त्या हलणाऱ्या दाढीकडे बघून त्याला काय आठवलं? त्या दाढीकडे बघून त्याला आपल्या मेलेल्या बोकडाची आठवण झाली बरं का. त्याला बोकडाचे खूर आणि त्याचे पाय आठवत होते. खूर आठवी नेवरे. त्याला इतके दुःख झाले होते की तो नीट बोलूही शकत नव्हता. त्याच्या मनामध्ये फक्त एकच विचार होता की आता त्या बोकडाच्या ब्या करण्याचा आवाज जो आहे, ओरडण्याचा जो आवाज आहे, त्याचा काय आहे या ठिकाणी? तोटा. तोटा म्हणजे काय? तर अभाव आहे, कमीपणा आहे. आणि तोच कमीपणा त्या ठिकाणी त्याला जाणवत होता. मनी होता ब्याचा तोटा. पुढे तुकोबाराय म्हणतात, दोन्ही सिंगे चारी पाय, खुना दावी म्हणे होय, मना अनिता बोकड, मेला त्याची चरफड. रडता रडता तो दोन हाताने काय करायचा? तो हाताने खुना करून दाखवायचा की महाराज, माझ्या बोकडाला काय होते? 2 शिंग होते, 4 पाय होते बर का. तो मधामध्ये बसूनच त्या ठिकाणी रडून रडून त्या ठिकाणी हातवारे करून महाराजांना दाखवायचा. तेव्हा जेव्हा त्याला आपला तो मेलेला बोकड आठवतो, तेव्हा त्याच्या मनाची काय होते? तगमग होते, चरफड होते, दुःख होतं त्याला. आणि त्याच दुःखामुळे जे पुराणिक, जे कथाकार होते, त्यांच्या दाढीकडे बघून त्याला त्याच्या बोकडाची आठवण झाली.
जे कथाकार होते त्यांना वाटलं की हा जो ग्रहस्थ आहे खूप भक्तिभावाने या ठिकाणी आपलं कीर्तन जे आहे, कथा जी आहे, ऐकत आहे. पण खरं कारण काय होतं? बाकी आजूबाजूच्या सगळ्या लोकांना, महाराजांना, कीर्तनकाराला, कथाकाराला त्या ठिकाणी वाटत होतं की हा जो ग्रहस्थ आहे याला देवाविषयी भक्ती दाटून आली आहे, प्रेम दाटून आलं, आणि त्याचमुळे त्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि तो हुंदके देत काय करतोय? रडतोय बर का. पण याच्या डोळ्यासमोर काय होतं? याचा बोकड होता. पहा, म्हणजे कीर्तनात बसलेले किंवा प्रवचन ऐकताना जे लोक ऐकतायत, श्रोते आहेत, ते एकाच कारणामुळे आलेले नाहीये. आता हे उदाहरण बऱ्याचदा तुम्ही ऐकलं असेल. जो कधी न येणारा काय एक ग्रहस्थ आहे, जो कीर्तनाला कधी जात नव्हता, भजनाला कधी जात नव्हता, मंदिरात पाया पडायला कधी जात नव्हता. महाराज एक दिवशी गावामध्ये सप्ताह सुरू होतो. गावामध्ये सप्ताह सुरू झाल्यानंतर एक महाराज येतात, कीर्तनाला उभा राहतात. अहो, जो व्यक्ती कधी मंदिराच्या आजूबाजूला सुद्धा भरकटत नव्हता, भटकत नव्हता, कोणाला राम राम श्याम श्याम नव्हता, तो व्यक्ती पूर्ण कीर्तन होईपर्यंत त्या ठिकाणी बसला. काय अख्खं कीर्तन संपलं तोपर्यंत काय तो त्या ठिकाणी होता. आता कीर्तन संपल्या महाराज एकाने विचारलं, खोडकर लोक असतात तो, त्या लोकांना विचारायचंच असतं की हा तू का आला, तू आला का नाही. त्यांना चौकशा फार असतात. तुमच्या गावातही, तुमच्या आजूबाजूलाही असे लोक असतीलच ज्यांना चौकशा खूप असतात. तसाच एक चौकशीवाला जो व्यक्ती होता, ज्याला खूप चौकशा असतात, त्याचं जाणून घ्यायचं असतं, तो व्यक्ती त्या ठिकाणी आला आणि त्या ग्रहस्थाला विचारू लागला, मालक, इतक्या दिवस तुम्ही कीर्तनात नव्हते, कोणत्या हरिपाठात नव्हते, ना सकाळी मंदिरात दर्शनाला होते, ना कधी सप्त्याला तुमची देणगी होती. मग आज कुणीकडे दिवस उगवला आणि आज तुम्ही या कीर्तनामध्ये पूर्ण कीर्तन संपेपर्यंत या ठिकाणी बसलाय. त्याने सांगितलं, बाबा तुझं खरंय, पण काय करू? महाराज ज्या घोंगडीवर उभा राहिले होते ती घोंगडी माझी आहे आणि कीर्तन संपेपर्यंत घोंगडी नेता आली नसती, म्हणून काय तर मला कीर्तनात बसावं लागलं. काय म्हणतात ते, घोंगडी गुंतली म्हणून मी कीर्तनात बसलो. तर अशा प्रकारे महाराज प्रत्येक कीर्तनात बसणारा, प्रवचनात बसणारा फक्त भक्तीमुळे बसतो असं नाहीये, वेगवेगळी कारणं त्याला असू शकतात. तर महाराज त्याचप्रमाणे हा ग्रहस्थ जो रडत होता त्याचंही कारण काय होतं? वेगळं होतं. त्याच्या डोळ्यासमोर त्याचा बोकड दिसत होता. आणि का दिसत होता? तर जो कथाकार आहे, जे कथा सांगत होते, त्यांची जी दाढी आहे ती त्याला त्याच्या बोकडासारखी वाटली आणि त्याचमुळे त्याला काय झालं, त्याच्या बोकडाची काय झालं, आठवण झाली. होता भाव पोटी मुखा आलासे शेवटी, तुका म्हणे कुंडे कळोवे ते रोकडे. जो भाव मनात आहे, जो मनात लपला होता, तो काय होतो, शेवटी त्याच्या तोंडून मुखातून बाहेर आलाच. ज्याप्रमाणे आपण सांगितलं की घोंगडी गुंतली म्हणून एखादा व्यक्ती जर त्या कीर्तनाला बसला आणि त्याने शेवटी काय सांगितलं की बाबा घोंगडी गुंतली म्हणून मी काय केलं, कीर्तनाला बसलो. तर त्याचप्रमाणे होता भावपोटी मुखा आलासे शेवटी, तुमच्या मनामध्ये काय आहे हे एकदा तरी बाहेर येतच. त्यामुळे खोटेपणा, जो दांभिकपणा आहे, तो काय होतो, फार काळ टिकत नाही बरं का. तुका म्हणे कुडे कळो येते ते रोकडे. जो काही दांभिकपणा आहे, खोटेपणा आहे, तो एक दिवस जो काय आहे समोर येतोच. लोकांना कळून चुकतं की तुमचा जो दांभिकपणा होता तो आता उघड्यावर आलाय. हा जो अभंग आहे संत तुकोबारायांचा, हा अभंग सोंग घेणाऱ्यावर एक टीका आहे. जे लोक सोंग घेतात
नाटक करतात त्या लोकांसाठी हा अभंग आहे. नाटक म्हणजे काय तर 4 दिवस जोपर्यंत सप्ताह आहे तोपर्यंत काय करणार, मस्त चंदनाचा टिक्का लावणार, अष्टगंध लावणार, तुळशीची माळही घालणार. का तर त्यांना आपला दांभिकपणा खोटेपणा लोकांना दाखवायचा आहे. त्यांना वाटतं कोणाला दिसत नाही, कोणाला कळत नाही, पण ते एक ना एक दिवस काय होतं, उघडं पडतं. भाव शुद्ध बरा सोंग वाव. मनात भाव असेल तरच कोणतीही गोष्ट करा, नाहीतर उगाच सोंग आणू नका. एकदा काय होतं, एक कथा ऐकली असेल बरं का तुम्ही. एक गाढव असतं. एक गाढव काय करतं, एका सिंहाची वाघाची कातडी जी आहे आपल्या अंगावर घालतं आणि या ठिकाणी शेतामध्ये फिरत असतं. कारण त्याला माहित आहे आपण जर वाघाची किंवा सिंहाची कातडी घातली तर लोक आपल्याला मारणार का नाही. कारण काय तर आपण वाघ दिसू, आपण सिंह दिसू आणि त्यामुळे आपल्या जवळ कोणी येणार नाही आणि आपण निर्धास्तपणे काय करू, चारा खाऊ. एखाद्याचं पीक जरी खाल्लं तर कोणी आपल्याला काय करणार नाही, मारणार नाही. त्यामुळे तो काय करतो, वाघाची कातडी जी आहे घालतो आणि फिरतो, शेतामध्ये जातो. पण एकदा काय होतं की त्या गाढवा मागे कुत्रं लागतं. कुत्र्याला वास येतो. खरं काय खोटं काय कुत्र्याला सगळं कळतं, है की नाही. तर कुत्र्याला वास आल्यानंतर तो कुत्रा जो आहे त्या गाढवा मागे भुंकतो. भुंकत त्याच्या पाठीमागे लागतो आणि गाढव काय करतो, पळतो बरं का. ज्या वेळेस गाढव पळते त्यावेळेस जी कातडी आहे, जी वाघाची कातडी ज्याने घातली होती ती कातडी गळून पडते आणि लोकांना कळून चुकते की हा गाढव आहे, वाघ किंवा सिंह नाही. आणि त्यावेळी लोक त्याला काय करतात बरं, पूजा करणारे का आता त्यांचं पीक खाल्लं तर. गाढवाला जे आहे ते लोक काठीने मारतात. सांगायचं तात्पर्य एवढंच की जे दांभिकपणा आहे, खोटेपणा जो आहे, एक ना एक दिवस लोकांसमोर प्रत्यक्षपणे लोकांसमोर उघडा होतोच. तो रोकडा म्हणजे काय, उघड होणारच. खरं काय आहे ते कळणारच. पितळ उघड पाडणे ज्याला आपण म्हणतो ना, तेच. प्रत्येकाची बुद्धी आणि वृत्ती ज्या विषयात असते ना बरं का, या अभंगाचा सार आपण या ठिकाणी बघतोय. प्रत्येकाची बुद्धी जी आहे, वृत्ती जी आहे, ज्या विषयामध्ये असते त्याला प्रत्येक गोष्टीचा अर्थ काय होतो, त्याच संदर्भात लागतो. आता ज्याप्रमाणे त्या ग्रहस्थाला बोकडामध्ये आवड होती, त्याचा आवडीचा बोकड मेलेला होता, त्यामुळे त्याला कथाकाराची दाढी बघून सुद्धा काय आठवलं, त्याचा बोकड आठवला. आता प्रत्येक घरामध्ये बघितलं असेल तुम्ही, लेकी बोले सुने लागे. काय नाही, तुम्हाला जर सुनेला बोलायचं असेल तर आपल्या लेकीला शिव्या घाला, लेकीला बोला. कोणाला लागतं ते, सुनाला लागतं. आणि तुम्ही सहज जरी बोलत असाल आपल्या लेकीला तर ते कोणाला लागणार आहे, सुनेला लागणार आहे. कारण काय, कारण सुनेच्या मनामध्ये तो विषय आहे की सासू जी आहे मला घालून पाडून बोलते. आणि याच कारणामुळे जर तिची सासू तिच्या लेकीला म्हणजे हिच्या नंदेला साधं जरी बोलले तर ती स्वतःवर ओढून घेते. त्यामुळे तुकोबाराय म्हणतात, प्रत्येकाची बुद्धी आणि वृत्ती कशी आहे, ज्या विषयात असते त्याला त्या प्रत्येक गोष्टीचा अर्थ त्याच संदर्भात लागतो. जग काय म्हणते याच्यापेक्षा काय आपल्या अंतरामध्ये, आपल्या मनामध्ये काय चालले आहे याला परमार्थात महत्व आहे बरं का, खूप महत्व आहे. भक्तीमध्ये देवाला 2 फुलं कमी वाहा, देवाला कमी तेलाचा दिवा लावा, तुपाचा नाही लावला तरी चालेल, पण काय पाहिजे बरं का महाराज, मनामध्ये भक्ती पाहिजे, मनामध्ये तुमच्या मनामध्ये भाव पाहिजे. आणि तो भाव असल्याशिवाय भक्ती होणार आहे का, नाही. सांगायचं तात्पर्य एवढंच की बाह्य वेशावर किंवा कोणाच्या रडण्या पडण्यावर भुलून जाऊ नका. खरा देव आणि खरी भक्ती
मनामध्ये असते. जे खोटे आहे ते कधी ना कधी उघडे पडतेच. त्यामुळेच सांगायचं एवढंच की खोट्याने कधी वागू नका आणि खरं कधी सोडू नका. कारण खोटं खूप कमी वेळेसाठी राहतं. एखादा जर नाटक करत असेल चांगुलपणाचा, तर नाटक किती दिवस चालणार आहे हो मालक? खूप कमी दिवस चालतं नाटक. आणि एकदा का ते नाटक संपलं की तुमचं खरं रूप जगासमोर येतं. तर त्यामुळं जे आहे ते आहे. आणि भक्ती करताना सुद्धा मनामध्ये भाव ठेवून भक्ती करा. खोटेपणाचा आव आणून या ठिकाणी करू नका. वारकरी संप्रदायात सत्संगतीला म्हणजेच संतांच्या सहवासाला जितके महत्व आहे, तितकाच कुसंगतीचा म्हणजेच वाईट संगतीचा निषेध केला आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगातून स्पष्ट करतात की माणूस ज्याच्या संगतीत राहतो आणि जो मार्ग अनुसरतो तसाच तो बनत जातो. वाईट लोकांची संगत केवळ आपल्याला बिघडवत नाही, तर ती आपल्या भविष्यातील आध्यात्मिक अधोगतीला कारणीभूत ठरते. त्यामुळे संत तुकोबाराय आपल्या अभंगामधील पहिल्या चरणामध्ये म्हणतात, चोरे चोराते करावा उपदेश, आपुला अभ्यास असेल तो. तुकाराम महाराज म्हणतात की एक चोर दुसऱ्या चोराला काय सल्ला देणार हो मालक? एक चोर दुसऱ्या चोराला फक्त एकच सांगू शकतो, म्हणजे चोरी करणे. मला सांगा, कुठल्या चोराने सांगितले का दुसऱ्या चोराला की तू आता चोरी करू नकोस, तू शाळा शिक, तू शिक्षण घे आणि नोकरीला लाग? नाही. तो त्याला चोरी करण्याच्या आणि कुलपे तोडण्याच्या किंवा लोकांच्या डोळ्यात धूळ फेकण्याच्या युक्त्यात शिकवणार. कारण त्याचा स्वतःचा अभ्यास जो नित्य सराव आहे किंवा सवय आहे, काय आहे? चोरी करणे. तर तोच आहे. प्रत्येक मनुष्य आपल्या अनुभवावरून आणि आपल्या आवडीनुसार इतरांना मार्गदर्शन करत असतो. ज्याची वृत्तीच वाईट आहे तो दुसऱ्याला कधीही चांगला मार्ग दाखवू शकत नाही. आणि म्हणून कोणाकडून सल्ला घ्यावा याचे सुद्धा आपल्याला भान असणे आवश्यक आहे. जर आपण एखाद्या लोभी माणसाकडे गेलो तर तो आपल्याला धन कमवण्याचे मार्ग सांगेल. जर आपण चोराकडे गेलो तर तो आपल्याला लुबाडण्याचे, चोरी करण्याचे मार्ग सांगेल. पण जर आपण संतांकडे गेलो तर ते आपल्याला विठ्ठल नामाचा अभ्यास सांगतील. शिंदळीच्या मागे वेचिता पाऊले, होईल आपुले तिच्या ऐसे. या ठिकाणी शिंदळी म्हणजे काय? तर शिंदळी म्हणजे दुराचारी स्त्री किंवा वेश्या. तुकोबाराय म्हणतात, जर एखाद्या घरंदाज स्त्रीने किंवा सज्जन माणसाने अशा व्यक्तीच्या पावलावर पाऊल ठेवून चालायला सुरुवात केली मालक, तर त्यांच्या पावलांचे अनुसरण केले जाईल. काय होईल? तर काही काळानंतर त्या व्यक्तीचे चारित्र्य देखील त्या स्त्री सारखे होईल. वाईट लोकांच्या संगतीत राहून माणूस हळूहळू वाममार्गी बनतो, वाईट मार्गाला लागतो. आणि वाईट विचार हे संसर्गजन्य रोगासारखे असतात. जसं आपण मागच्या अभंगामध्ये सुद्धा सांगितलं की संसर्गजन्य ही जी वाईट विचार आहेत ते कसे आहेत? संसर्गजन्य आहेत. एखाद्याच्या मनात जर वाईट विचार आला आणि तो एखादा वाईट व्यक्ती आहे आणि तो व्यक्ती जो आहे त्या सोबत राहत असेल तर त्याच्याही मनात वाईट विचार येतील. मागच्या अभंगामध्ये संत तुकाराम महाराजांनी सांगितलं होतं, दुर्जनाची गंधी विष्टेची परी, देखो निया दुरी व्हावे तया. दुर्जनाचा संग कसा आहे? त्या घाणी सारखा आहे, त्या विष्टेसारखा आहे. त्याचा सहवास आपल्याला मिळाला नाही पाहिजे. दुर्जनाची गंधी विष्टेच्या परी, देखो निया दुरी व्हावे तया. त्यापासून दूर गेलं पाहिजे, लांब राहिलं पाहिजे. पुढे तुकोबाराय मागच्या अभंगामध्ये म्हणतात, दुर्जनाचे अंगी अखंड विटाळ, वाणी रजस्वला स्रवे तैशी.
तर त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचंय, या दुर्जनांपासून जे आहे आपल्याला दूर राहायचंय, लांब राहायचंय. आणि त्याचमुळे आपण भगवत भक्ती केली पाहिजे. सज्जनांच्या, संतांच्या संगतीत राहायला पाहिजे. वाईट लोकांच्या संगतीत राहून माणूस हळूहळू काय होतो, वाईट बनायला लागतो. वाईट विचार डोक्यामध्ये यायला लागतात. ज्याप्रमाणे कोळशाच्या खाणीत गेल्यानंतर अंगाला काजळी लागतेच, कोळशाच्या खाणीमध्ये गेल्यानंतर अंगाला काय लागते, काजळी लागते, काळा रंग लागतो. त्याचप्रमाणे दुर्जनांच्या सहवासात राहणाऱ्या सज्जनाच्या बुद्धीलाही काय होतं, विटाळ होतो. ती बुद्धी कशी होते, भ्रष्ट व्हायला लागते. तो का म्हणे, भीतो पुढिलिया दत्ता म्हणून चिंता उपजली. पुढिलिया दत्ता म्हणजे भविष्यात नशिबी येणारे कर्माचे फळ किंवा पुढील जन्मीची गती आहे. तुकोबाराय म्हणतात, मला या गोष्टीची भीती वाटते की जर मी चुकीची संगत धरली तर भविष्यात त्याचे काय होईल, भयंकर परिणाम होतील आणि मला ते भोगावे लागतील. आणि हेच चिंता माझ्या मनामध्ये काय झाली आहे, उत्पन्न झाली. संतांना स्वतःच्या पापाची भीती नसते, पण ते समाजात आरसा दाखवतात. ते म्हणतात की आपण जे आज पेरतो तेच उद्या उगवते. जर आपण आज वाईट लोकांची संगत धरून अधर्म केला तर उद्या आपल्याला नरकवास किंवा कष्ट भोगावे लागतील. ही चिंता संसाराची नसून स्वहिताची आहे. जो माणूस आपल्याला परलोकाचा आणि अंताचा विचार करतो तोच आज सावधगिरीने पाऊल उचलतो. त्यामुळे तुकाराम महाराज काय म्हणतात, तुका म्हणे, भीतो पुढिलिया दत्ता म्हणून चिंता उपजली. भविष्याची चिंता आहे. आज जर वाईट लोकांसोबत आपण राहिलो, वाईट दुर्जनांसोबत जर राहिलो, त्यांचे विचार आपल्या मनामध्ये जर आले आणि ते जसं करतात त्याचप्रमाणे जर आपण करायला लागलो तर आपल्याला सुद्धा तोच त्रास होणार आहे जे दुर्जन लोक आता भोगत आहेत. पावलांनो, हा अभंग जो आहे आपल्याला पावलावर लक्ष ठेवायला सांगतो. पावलावर लक्ष ठेवायला सांगतो म्हणजे काय, फक्त पायाकडे बघा असं याचा अर्थ होतो का, तर नाही. पावलावर लक्ष ठेवा म्हणजे याचा अर्थ आहे आपण कुठे पाऊल ठेवतोय, कोणत्या दिशेने चालतोय आणि कोणाच्या पावलावर पाऊल ठेवतोय याच्याकडे लक्ष ठेवायला सांगतायत. आपण कोणाच्या मागे चालतोय हे महत्वाचे आहे. चोराच्या मागे चालणारा तुरुंगात जाईल, संतांच्या मागे चालणारा काय करेल, पंढरीला जाईल, वैकुंठाला जाईल. भविष्यातील दुःखापासून वाचायचे असेल, तुकोबाराय काय म्हणतात, भविष्यात जे दुःख येणार आहे आपल्या वागणुकीमुळे, संगतीमुळे, कुसंगतीमुळे, त्या भविष्यातील दुःखापासून वाचायचे असेल तर काय करायचे, कुसंगती आपल्याला सोडून द्यायची. संत तुकाराम महाराज हे केवळ आध्यात्मिक मार्गदर्शकच नव्हे तर समाजाचे उत्कृष्ट निरीक्षक होते. अनेकदा समाजात असे काही लोक असतात जे वय वाढलं तरी अक्कल किंवा विवेक जो आहे तो शिकत नाही, किंवा त्यांच्यातील विवेक अक्कल जी आहे ती वाढत नाही. अशा वेळ प्रसंग न समजणाऱ्या लोकांमुळे आनंदाच्या प्रसंगाचा कसा विरस होतो याचे चित्रण या अभंगामध्ये संत तुकोबाराय यांनी केले. हा अभंग विनोदातून प्रबोधन या श्रेणीत येतो. मांडवाच्या दारा पुढे आणिला म्हातारा, लग्नाचा मांडव घातला आहे, सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. अशा वेळी एका वयोवृद्ध माणसाला, एका म्हाताऱ्याला सन्मानाने मांडवाच्या दारापाशी आणले जाते. वयोवृद्ध माणसाकडून आशीर्वादाची आणि समंजसपणाची जी आहे आपण अपेक्षा करत असतो.
जुन्या पिढीने नवीन पिढीला मार्गदर्शन करावे अशी समाजाची धारणा असते. येथे म्हातारा हा शब्द केवळ वयाचे प्रतीक नसून काय आहे तर अशा प्रवृत्तीचे प्रतीक आहे जी कालबाह्य झाली आहे आणि जिच्याकडे विवेक असा नाही. मांडवाच्या दारा पुढे आणिला म्हातारा, मने नवरी आना रांड, जाळा नवऱ्याचे तोंड. मांडवाच्या दारात आल्यावर हा म्हातारा आनंदाचे शब्द बोलण्याऐवजी अत्यंत अशुभ आणि शिवराळ भाषा वापरू लागतो. काही लोक असतात बघा, लहान थोरामध्ये काय बोलावं कसं बोलावं, आपल्याहून जे लहान आहेत त्यांच्याशी कसं बोलावं हे कळत नाही. मांडवाच्या दारात आल्यावर हा म्हातारा काय करतोय, अशुभ शब्द शिवीगाळ करतोय. तो नवरीला रांड किंवा विधवा अत्यंत अशुभ शब्द आहे तो म्हणतोय. आणि पुढे काय म्हणतो, जाळा नवऱ्याचे तोंड, नवरदेवाचे तोंड जाळा असा शाप वजा उच्चार करतो. विवाह प्रसंगी जिथे मंगलाष्टके गायली जातात तिथे हा म्हातारा अमंगळ बोलत आहे. हा कसा आहे, विरोधाभास तुकोबांना मांडायचा आहे आणि ते या शब्दामध्ये मांडतात. काही माणसाचे अंतःकरण इतके कडू असते की त्यांना आनंदाच्या जागीही केवळ दोष आणि वाईट गोष्टी दिसतात. वाणी रजस्वला स्रवे तैशी, या युक्तीप्रमाणे त्यांची जीभ कशी आहे, जीभ केवळ अशुभ शब्दच बाहेर टाकते. तुम्ही बघितलं असेल बघा, नवरीचा बाप जो आहे तो मोठ्या धूमधडाक्यात मुलीचं लग्न लावून देतो. पंचपक्वान पत्रवाळीमध्ये बसत नाही एवढे पक्वान असतात आणि एवढे पक्वान करून सुद्धा काही लोक त्यामध्ये चुका काढत असतात. हे जरा पांचट झालं, ते जरा गोड नाही झालं, याच्यात मीठ कमी आहे, त्याच्यात तेल जास्त आहे. तर अशा प्रकारे चुका काढणारे लोक या ठिकाणी या समाजामध्ये भरपूर असे आहेत. जसं तुकोबारायांनी या ठिकाणी एका म्हाताऱ्याचा उल्लेख केला आहे, मने नवरी आना. तर हे जे शब्द आहे अशुभ शब्द, शिवराळ शब्द या ठिकाणी वापरलेले आहेत. तसे लोक भरपूर आहेत या समाजामध्ये. त्यांना वेळेचं भान नसतं, त्यांना जागेचं सुद्धा भान नसतं. समय न कळे काय उपयोगी वेळे. समय म्हणजे वेळ किंवा प्रसंग. तुकोबाराय म्हणतात, ज्याला कोणत्या वेळी काय करावे, काय बोलावे आणि कसे वागावे हे समजत नाही, तो माणूस समाजात कोणत्याही उपयोगाचा नसतो. जीवनामध्ये चातुर्य पाहिजे, विवेक पाहिजे. हे जे दोन गुण आहेत ते खूप अत्यंत महत्वाचे आहे. कितीही ज्ञान असले तरी ते जर योग्य वेळी वापरता आले नाही तर ते कसे आहे, व्यर्थ आहे. लग्नाच्या मांडवात स्मशानातील भाषा वापरणे हे अज्ञानाचे लक्षण आहे. ज्याप्रमाणे अन्नात थोडे मीठ आवश्यक असते, थोडे म्हणजे चवीपुरते, पण ते जर खिरीमध्ये टाकले किंवा एखाद्या गोड पक्वान्नामध्ये टाकले तर ती जी खीर आहे किंवा एखादा गोड पक्वान्न आहे तसे खाल्ल्या जाईल का? खाणार नाही, ते वायाला जाईल. तसे अवेळी बोललेले सत्य ही कसे आहे, विषासारखे ठरते. त्यामुळे आपला विवेक जो आहे, आपलं चातुर्य जे आहे, हे जे दोन गुण आहे ते आपल्यामध्ये असणे आवश्यक आहे. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे खरा येथुनिया दूर करा. तुकोबाराय म्हणतात, असा जो माणूस आहे, असा माणूस म्हणजे साक्षात खरा आहे. खरा म्हणजे गाढव आहे, गाढव.
आणि त्याला उपदेश करून सुधारण्यापेक्षा मांडवातून म्हणजेच आनंदाच्या प्रसंगातून किंवा सज्जनांच्या संगतीतून, सज्जनांच्या पंगतीतून किंवा सज्जनांच्या बैठकीतून तात्काळ काय केलं पाहिजे? बाहेर फेकलं पाहिजे, दूर केलं पाहिजे त्याला. काही काही गाढव लोक असतात, खरे लोक असतात. या ठिकाणी तुकोबारायाने गाढव या शब्द खरा, तुका म्हणे खरा येथून या दूर करा. जे कुविचारी लोक असतात, अशुभ बोलणारे लोक असतात, त्या अशुभ लोकांमुळे, त्या कुविचारी लोकांमुळे जे बाकीचे लोक असतात, आपल्या मनातील जी शांती आहे आणि भक्तीचा मांडव जो आहे विखुरला जाऊ शकतो. आणि म्हणून अशा म्हणजे म्हातारी झालेल्या वाईट सवयींना, माणसांना आपल्या आयुष्यातून काय करायचंय? दूर करायचंय. जे कुविचारी लोक आहेत, दुर्जन आहेत, त्यांच्यापासून काय करायचं? 4 हात लांब राहायचं. तुकोबाराय हा अभंग जो आहे, हा अभंग आपल्याला वाक चातुर्य आणि समयाचे भान राखण्याची शिकवण देतो. वाक चातुर्य म्हणजे काय? जी बोलण्याची कला आहे आपल्याकडे, किंवा जे आपण बोलतो, कुठे काय बोलावे, कुठे काय बोलू नये, हे समजण्याचा जो विवेक आहे, हे समजायचे जे भान आहे, ते खूप राखण्याची गरज आहे, शिकण्याची गरज आहे. संसारामध्ये आणि परमार्थात आपली वाणी ही नेहमी मंगल आणि दुसऱ्याला सुख देणारी असावी. ज्याप्रमाणे मांडवातून अशा म्हाताऱ्याला दूर केले जाते, त्याचप्रमाणे आपणही आपल्या मनात निर्माण होणारे अशुभ जे विचार आहेत, कुणाविषयी द्वेष आहे, राग आहे, क्रोध आहे, तो कसा केला पाहिजे? दूर केला पाहिजे. तरच आपण काय करू? विठ्ठल नामाच्या मांडवामध्ये बसण्यास पात्र हो. मानवी देह हा आपल्यासाठी देवाचा काय आहे हो? आशीर्वाद आहे. पण केवळ श्वास घेणे आणि खाणे म्हणजे जगणे आहे का बरं? तुम्ही श्वास घेता, तुम्ही खाता, पिता, झोपता, हे जगणं आहे का? तर नाही. आहार, निद्रा, भय आणि मैथून हे तर काय पशुमध्येही असते. मग मनुष्य आणि पशु यात फरक काय? तर तुकोबाराय म्हणतात, ज्याच्या जीवनात नित्यनेम आणि परमार्थ नाही. नित्यनेम म्हणजे काय? शिस्त. तो देहाने मनुष्य असला तरी वृत्तीने पशुच आहे. वृत्तीने कसा आहे? तो पशुच आहे. काही नित्यनेमा विन अन्न खाये तो श्वान, वाया मनुष्यपण भारवाहे तो वृषभ. जो मनुष्य दररोज देवाचे नामस्मरण, पूजन किंवा कोणताही आध्यात्मिक नित्यनेम न करता काय करतो? अन्न ग्रहण करतो, तो कसा आहे हो? कुत्र्यासारखा आहे, कुत्र्याप्रमाणे आहे, श्वान आहे. तुकोबाराय का म्हणतात असं? ते पुढे सांगतायत. अन्न हे केवळ काय शरीरासाठी नसते, तर ते मनासाठीही असते. जे अन्न आपण सेवन करतो ते सर्वप्रथम भगवंताला नैवेद्य म्हणून अर्पण करावे, ज्यामुळे आपली भावना शुद्ध होते आणि मी, माझे हा जो अहंकार आहे तो काय होतो? कमी होतो. जो केवळ खातो किंवा संसाराचा भार वाहतो तो त्या बैलासारखा आहे, जो केवळ ओझे वाहण्यासाठी जन्माला आलेला आहे. त्याचे मनुष्यपण वाया गेले आहे. त्याचा होय भूमीवरी भार, नेणे यातीचा आचार, झाला दावेदार भोगवी अघोर पितरांसी. असा मनुष्य या पृथ्वीवर ओझे आहे. का ओझे आहे? या ठिकाणी पितरांसारखा जे या ठिकाणी काय सांगितलंय तुकोबारायांनी? असा मनुष्य कसा आहे? पृथ्वीवर ओझ आहे.
त्याने समाजासाठी किंवा स्वतःच्या कल्याणासाठी काहीच केलं नाही. दुःख जो स्वतःच्या कुळाचा किंवा धर्माचा आचार पाळत नाही, तो आपल्या पूर्वजांना म्हणजेच आपले जे पितर आहेत, पितरांना काय करतो, देखील नरकामध्ये भोगायला लावतो, नरक यातना भोगायला लावतो. कर्माचा सिद्धांत असा आहे की मुलाच्या कर्माचा परिणाम कुळावर होत असतो. जाला दावेदार भोगवी अघोर पितरांसी, अखंड अशुभवाणी खरे न बोले स्वप्नी, पापी तयाहुनी आणिक नाही दुसरा. अखंड अशुभवाणी, ज्याची जीभ नेहमी अमंगळ, निंदाजनक आणि वाईट शब्दच बोलते, तो सर्वात मोठा पापी आहे. तुकोबाराय म्हणतात, असा माणूस स्वप्नातही कधी खरे बोलत नाही. वाणी ही माणसाचा आरसा आहे. ज्याच्या मुखात राम नाही, जो सत्याचा अपलाप करतो, त्याचे जीवन अशुद्ध आहे. जो सत्य कधी बोलत नाही, सत्याने वागत नाही, आणि वाणीमध्ये कसे आहे, अखंड अशुभ आहे. पोट पोसी एकला, भूती दया नाही ज्याला, पाठी लागे आल्या अतिताचे दाराशी. जो केवळ स्वतःचे आणि आपल्या कुटुंबाचे पोट भरण्यात मग्न आहे, ज्याच्या मनात प्राणी मात्रांविषयी दया नाही, तो काय आहे, अधम आहे, पापी आहे. जर त्याच्या दाराशी एखादा अतीत आला, साधू आला, फकीर आला, तर तो त्याचे स्वागत करण्याऐवजी त्याला काय करतो, हकलून लावण्यासाठी त्याच्या पाठी काय करतो, त्याच्या मागं लागतो. ही वृत्ती कशी आहे, राक्षसी वृत्ती आहे. काही संतांचे पूजन, न घडे तीर्थाचे भ्रमण, यमाचा आदन सीन थोर पावेल. ज्याने कधी संतांचे पूजन केले नाही किंवा तीर्थयात्रा करून स्वतःचे चित्त शुद्ध केले नाही, तो मनुष्य म्हणजे साक्षात यमाला दिलेला हुंडा, आंदण आहे. मृत्यूनंतर यमदूत त्या अत्यंत कष्ट सीन देतील, कारण तरी मनुष्य जन्माचा अधिकार आध्यात्मिक साधनेसाठी केला नाही. तुका म्हणे त्यांनी मनुष्यपणा केली हानी, देवा विसरूनी गेली म्हणता मी माझे. तुका म्हणे त्यांनी मनुष्यपणा केली हानी, मी आणि माझे या प्रपंचात अडकलेला माणूस देवाला विसरून जातो. तुकोबाराय म्हणतात, अशा रीतीने त्याने स्वतःच्या मनुष्यपणाची मोठी हानी करून घेतली आहे. या माणूस जन्माची काय केली आहे, हानी करून घेतली आहे. जन्माला आल्याचे सार्थक केवळ भगवंताशी नाते जोडण्यात आणि शुद्ध आचरणात आहे. या अभंगाचे तात्पर्य म्हणजे काय, निष्कर्ष एवढाच आहे की जीवनात एकतरी नित्यनेम असावा, मग तो जप असो किंवा ग्रंथ वाचन असो. बहुता जन्मांती जन्मला सीनरा, देव तू सोयरा करी आता. या वचनाप्रमाणे या जन्मात विठ्ठलाची काय ओढ निर्माण कर रे. आणि याच जन्मामध्ये म्हणजेच या मनुष्य देहामध्येच आपण भगवंताला जवळ करू शकतो, भगवंताच्या जवळ जाऊ शकतो. बाकी योनीमध्ये याची संधी नाही. संत तुकाराम महाराजांच्या कन्या गोकरी कथेचा विकरा या अभंगावर आधारित या ठिकाणी आपण विश्लेषण, निरूपण जे आहे या ठिकाणी बघणार आहोत. हा अभंग धार्मिक क्षेत्रातील दांभिकता, स्वार्थ आणि भगवंताच्या खऱ्या भक्तीचे निकष
यावर अत्यंत प्रखर भाष्य करतो. परमार्थाच्या वाटेवर चालताना निस्वार्थपणे हा सर्वात मोठा गुण आहे, निस्वार्थपणा. आणि परमार्थामध्ये निस्वार्थी असणे खूप गरजेचे आहे. परंतु जेव्हा धर्म हा व्यापाराचे साधन बनतो तेव्हा समाजाची अधोगती होते. संत तुकाराम महाराज या अभंगातून अशा तीन गोष्टींच्या विक्रीला महापाप म्हणतात, ज्या मुळात पवित्र आहेत आणि खरं म्हणजे परोपकारासाठी आहेत. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये ते म्हणतात, कन्या गोकरी कथेचा विकरा, चांडाळ तो खरा तया नावे. कन्याचे दान, कन्यादान ज्याला आपण म्हणतो, हे कसं आहे, हे सर्वश्रेष्ठ दान मानलं जातं. जर कोणी हुंडा घेण्यासाठी किंवा पैशासाठी मुलीचा व्यवहार करत असेल तर तो अधर्म आहे. आता सध्याची स्थिती सुद्धा तीच आहे. बऱ्याच ठिकाणी असं होतं की मुलीचे वडील जे आहेत किंवा नातेवाईक जे आहेत, मी सर्वच म्हणून असं सांगत नाहीये, काही लोक जे आहेत मुलगी देताना आता पैसे घेत आहेत. असो, कन्या गोकरी कथेचा विकरा, चांडाळ तो खरा नावे. हिंदू धर्मामध्ये गायीला मातेचाच दर्जा आहे. तिचा उपयोग केवळ स्वार्थासाठी किंवा कत्तलखान्यात विक्रीसाठी करणे हे निंदनीय आहे. आणि देवाचे गुणगान गाणे हे चित्त शुद्धीचे साधन आहे. पण जेव्हा एखादा वक्ता, कथाकार, प्रवचनकार पैशासाठी, धनासाठी कथा सांगतो तेव्हा कथेचे पावित्र्य नष्ट होते. तुकोबाराय म्हणतात, असा व्यापार करणाऱ्याला, असा व्यवहार करणारा जो माणूस आहे तो जन्माने ब्राह्मण जरी असला तरी तो वृत्तीने कसा आहे, अधम आहे, चांडाळ आहे. कथेची विक्री करणे म्हणजे ईश्वराचा व्यापार करण्यासारखे आहे. गुण अवगुण हे दोन्ही प्रमाण, यातीशी कारण नाही देवा. देव माणसाची जात पाहत नाही. मला सांगा, जेव्हा तुम्ही मंदिरात जाता देव तुम्हाला विचारतो का हो तुमची जात कोणती आहे, तुमचा जन्म कोणत्या कुळात झाला? नाही विचारत. देवाला तुमचा फक्त काय पाहिजे? भाव पाहिजे. देव माणसाची जात विचारत नाही, पाहत नाही, तर त्याचे गुण आणि भाव पाहतो. भावतळी देव, हे वारकरी संप्रदायाचे सूत्र आहे. एखादा उच्चवर्णीय माणूस जर दुराचारी असेल तर देव त्याच्या जवळ जात नाही. आणि या उलट संत चोखामेळा किंवा संत रोहिदास यासारख्या उपेक्षित जातीतील, त्यावेळच्या उपेक्षित जातीतील भक्तांच्या प्रेमापोटी देव काय करायचा? धावून जायचा. श्रीमद भागवत गीतेमध्ये भागवतात सांगितल्याप्रमाणे ज्याच्याकडे भक्ती आहे त्याच्याकडे सर्व दैवी गुण आपोआप येतात, पण जो अभक्त आहे त्याचे सर्व गुण व्यर्थ आहेत. आशाबद्ध नये करू ते करीती, तुका म्हणे जाती नरकामदी. आशाबद्ध जो वक्ता, जो प्रवचनकार आहे तो पैशाच्या लोभाने बांधलेला असतो. त्याच्या मनात नेहमी भीती असते की श्रोते पैसे देतील की नाही, आणि अशा वक्त्याची वाणी प्रभावहीन असते.
तुकोबाराय म्हणतात की लोभापायी माणूस अशी कृत्य करतो जी शास्त्र संमत नाही. आशाबद्ध आशा ही सर्व दुःखाचं काय आहे? कारण आहे, मूळ आहे. पैशासाठी धर्माचा व्यापार करणारे लोक अंतिमतः काय करतात? नरकवास, नरकामध्ये जातात आणि नरकात जाऊन काय करतात? आपल्या कर्माचे फळ भोगतात. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण गीतेत सांगतात की जे लोक मोहजालात अडकलेले आहेत, जे मायेत अडकलेले आहेत, जे मोहात अडकलेत आणि इंद्रिय तृप्तीत आसक्त असलेले आहेत, ते अशुद्ध नरकामध्ये पडतात. भक्तीमध्ये व्यापार नसावा. आपली मुलगी, आपली गोमाता आणि आपली भक्ती म्हणजे कथा, या गोष्टी देवाच्या प्रित्यर्थ असाव्यात, स्वार्थासाठी नव्हे. केवळ बाह्य वेशावर जाऊ नका, अंतःकरण शुद्ध ठेवा. जया तैसा विठ्ठल. आपला भाव जसा असेल तसाच देव असेल. देव आपल्याला काय देतो? फळ देतो. आपले जसे कर्म असतील त्याप्रमाणे आपल्याला फळ मिळणारे आहे. त्यामुळे संत तुकाराम महाराज आशाबद्धी वक्त्यासाठी एक अत्यंत चपखल या ठिकाणी दृष्टांत देतात. ते म्हणतात, जेव्हा एखादा वक्ता केवळ धनाच्या किंवा बिदागीच्या आशेने हरिकथा सांगायला येतो तेव्हा त्याचे फळ शून्य असते. हे कसं? तर ज्याप्रमाणे एका मोठ्या गोणीतून धान्य मापाने बाहेर काढलं जातं, त्या गोणीतून आदली पायली जे आहे आपल्याकडे, त्या आदलीनं धान्य बाहेर काढलं जातं. धान्य बाहेर काढल्यानंतर काय होतं? ती गोणी जी आहे ती रिकामी होते आणि शेवटी ते मापही रिकामच राहतं. त्याचप्रमाणे केवळ पैशासाठी भक्तीचा व्यापार मांडणारा वक्ता आणि त्याला भुललेला श्रोता, हे दोन्हीही आध्यात्मिक पुण्यापासून वंचित राहतात. बऱ्याचदा आपण बघतो की समाजामध्ये अनेकदा शिव मोठे की विष्णू मोठे यावरून वाद होतात. काही लोक स्वतःला वैष्णव समजतात आणि शिवाची निंदा करतात, तर काही शैव होऊन शिवाचा द्वेष करतात. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून स्पष्ट सांगतात की हरी म्हणजे विठ्ठल विष्णू आणि हर म्हणजे शंकर, हे दोन नसून एकच आहेत. भक्तीमध्ये भेदाभेद करणे हे अज्ञानाचे लक्षण असून देव हा केवळ एकच आहे. हे या अभंगाचं मुख्य सूत्र आहे बरं का. तुकोबाराय आपल्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात, हरी हरा भेद नाही करू नये वाद. हरी हरा भेद. तुकोबाराय म्हणतात, हरी आणि हर यांच्यामध्ये मुळीच भेद नाहीये, अंतर नाहीये. ते वेगळे नाहीच, ते काय आहेत? एक आहेत. आणि जर ते वेगळेच नाही, त्यामुळे त्यांच्या श्रेष्ठतेबद्दल वाद घालणे काय आहे? व्यर्थ आहे. हा मोठा हा जो वाद आहे श्रेष्ठत्वाचा, हा वाद करणे चुकीचे आहे. जी सृष्टीची उत्पत्ती, स्थिती आणि लय करण्यासाठी एकाच परब्रह्माने ही वेगवेगळी काय केली आहे? रूपे धारण केली आहे बरं का. विष्णू हा विश्वाचा प्रतिपालक आहे, तर शिव हा लय करताय. पण दोघेही एकाच सत चित आनंद स्वरूपाचे काय आहेत? आविष्कार आहेत. जो विष्णूचा भक्त आहे पण शंकराचा द्वेष करतो, त्याची भक्ती भगवंत कधीही स्वीकारू शकत नाही. शिवस्य हृदयं विष्णुः विष्णोश्च हृदयं शिवः. या पौराणिक या ठिकाणी
बघितलं तर तुकोबाराय म्हणतात ते वेगळे नाहीये. शिवस्य हृदयम विष्णु आणि विष्णोश्च हृदयम शिव, ते दोन्ही एकच आहेत. एक एकाचे हृदय गोडी साखरेच्या ठाई. अहो ते वेगळे नाहीयेच. विष्णू आणि शिव कसे आहेत? एकच आहे. हरीच्या हृदयात हर राहतो आणि हराच्या हृदयात हरीचा वास आहे. विष्णूच्या हृदयात शंकर भोलेनाथ राहतात आणि शंकर भोलेनाथाच्या हृदयामध्ये आपला विष्णू राहतो. अहो हे दोघे एकमेकांचे परम भक्त आहेत. राम जेव्हा रामेश्वराला जातात तेव्हा शिवाची पूजा करतात. रामायणामध्ये बघितलं आपण, सीतामाईला सोडवण्यासाठी ज्यावेळी प्रभू रामचंद्र गेले होते तेव्हा त्याने रामेश्वरला गेल्यानंतर तिथे त्या ठिकाणी शंभू भोलेनाथांना शिवाची पूजा केली आणि शिव जेव्हा समाधीत बसतात तेव्हा रामाच्या नावाचा काय करतात? जप करतात. ज्याप्रमाणे साखरेपासून तिची गोडी वेगळी करता येत नाही, त्याचप्रमाणे हरी आणि हर हे वेगळे करता येत नाही. साखर हे स्वरूप आहे, तर गोडी हा त्याचा काय आहे हो? गुणधर्म आहे, गुण आहे. साखरेचे अस्तित्व आहे म्हणूनच काय आहे? गोडी आहे, आणि गोडी आहे म्हणूनच साखरेचे अस्तित्व आहे. तसेच विष्णू आणि शिव एकाच सत्याच्या दोन बाजू आहेत. मला सांगा, तुमच्याकडे एखादी नोट आहे 2000ची, 1000ची, आता 1000च्या आणि 2000च्या आता बंदच झाल्यात. 500ची नोट आहे तुमच्याकडे, 500ची. एका बाजूने महात्मा गांधीजी आहे आणि दुसऱ्या बाजूने काहीच नाहीये, प्लेन कागद आहे, व्हाईट कलर पूर्ण. कोणी घेईल का होती नोट? नाही घेणार. 1 रुपया आहे तुमच्याकडे. 1 रुपयावरती जे सुरुवातीचं एक नाणं ज्याला आपण छापा म्हणतो ते आहे आणि काटाच नाही. त्याच्या पाठीमागचा जो भाग आहे तो कशाच छापलेला नाही. कोणी घेईल का होतं? रुपया सुद्धा घेणार नाही कोणी. का? कारण त्या दोन्ही बाजू आहेत म्हणून त्या रुपयाला, त्या पैशाला किंमत आहे. त्याचप्रमाणे भक्ताने जेव्हा देवाचा अनुभव घ्यायचा असतो तेव्हा त्याला सर्वत्र एकच चैतन्य दिसावं, आणि हेच खऱ्या भक्तीचं काय आहे हो मालक? लक्षण आहे. त्यामुळे या दोघांमध्ये भेदभाव करू नका. कारण या ठिकाणी तुकोबाराय म्हणतात, एकाचे हृदय गोडी साखरेच्या ठाई. शिवस्य हृदयम विष्णु विष्णुश्च हृदयम शिव. त्यामुळे यामध्ये भेदभाव करत बसू नका. बेदकासी नाड एक वेलांटीची आड. तुकोबारायांनी या ठिकाणी अत्यंत सूक्ष्म आणि मार्मिक या ठिकाणी टिप्पणी केली आहे. हर आणि हरी या दोन शब्दांमध्ये केवळ काय आहे, काय फरक आहे मला सांगा? या दोन शब्दामध्ये काय फरक आहे? फक्त एका वेलांटीचा फरक आहे. भेदकासी नाड, जो मनुष्य हा वेलांटीचा फरक पाहून देवात भेद मानतो, फक्त वेलांटी नाही म्हणून या दोघांमध्ये भेद करतो, तो नाड म्हणजे कमनशिबी किंवा फसलेला व्यक्ती आहे. कमनशिबी आहे तो. त्याच्या बुद्धीला नाड लागलेली आहे असे समजावे. आणि अभंगाचं या चरणाचं जे तात्पर्य आहे ते म्हणते, बाह्यरूप जे आहे भगवंताचं किंवा बाह्यरूपाने नाव पाहून जो मूळ तत्वापर्यंत पोहोचू शकत नाही तो अज्ञानीच राहतो. हर मध्ये वेलांटी मिसळला की हरी होतो. काय म्हणतो मी? हर जो आहे, हरला वेलांटी लावली तर काय होतं? हरी होतो. म्हणजे शिवामध्ये शक्तीचा किंवा मायेचा अंश आला की तो विष्णूचा रूपात कार्य करतो. उजवे वामांग तुका म्हणे एकची अंग. काय सुंदर लिहिलं तुकोबारायांनी.
या चरणामध्ये त्यांनी हरिहर स्वरूप या ठिकाणी दाखवलंय, स्पष्ट केलंय. तुकोबाराय म्हणतात, उजवे वामांग हे दोन देव म्हणजे एकाच शरीराचे काय आहे, उजवे आणि डावे भाग आहे. वाम अंग, उजवे उजवा, वाम म्हणजे डावा, अंग भाग. ज्याप्रमाणे आपल्या एकाच शरीराला उजवा हात आणि डावा हात असतो, त्याप्रमाणे हरी आणि हर हे एकाच परब्रह्माची दोन अंगे आहेत. ओ मालक, त्यामुळे दक्षिण भारतामध्ये हरिहर किंवा शंकर नारायण नावाच्या मूर्ती असतात, ज्यामध्ये अर्धा भाग शिवाचा, अर्धा भाग विष्णूचा असतो. तुकोबांनी याच अद्वैत मूर्तीचे वर्णन या चरणामध्ये केले आहे. दोन्ही एकची अंग असे म्हणून त्यांनी सर्व संप्रदायांना एकत्र आणले आहे. एक स्कंद पुराणातील कथा आहे. एकदा शिवभक्त आणि विष्णुभक्त यांच्यामध्ये वाद झाला बर का, की कोणाचा देव श्रेष्ठ आहे. आणि हा वाद काय झाला, विकोपाला गेला. युद्ध सुरू झालं. आपल्या भक्तांना वाचवण्यासाठी आणि त्यांना ज्ञान देण्यासाठी प्रत्यक्ष महादेव आणि भगवान विष्णू एकाच रूपामध्ये प्रगट झाले. त्यांचे अर्धे शरीर निळे म्हणजे विष्णू आणि अर्धे शरीर पांढरे म्हणजे शिव होते. हे रूप पाहून भक्तांचा भ्रम निराश झाला आणि त्यांना समजले की आपण ज्यांच्यासाठी भांडतोय ते तर एकच आहेत. यानंतर अजून एक दृष्टांत कथा आहे, ती म्हणजे कर्नाटकातील हरिहरेश्वर मंदिराची कथा प्रसिद्ध आहे बरं का. गुहासुर नावाच्या राक्षसाने ब्रह्मदेवाकडून वर मिळवला होता की त्याला शिव किंवा विष्णू यापैकी कोणीही एकटा मारू शकणार नाही. तेव्हा भक्तांच्या रक्षणासाठी शिव आणि विष्णूने एकत्र येऊन हरिहर रूप धारण केले बरं का, आणि त्याचा वध केला. हा दृष्टांत शक्तीच्या एकत्रीकरणाचा संदेश देतो. त्यामुळे मायबाप हो, देव एकच आहे, त्याला वेगवेगळ्या नावाने हाक मारली जाते. भेदाभेद हा मनाचा खेळ आहे बर का, तत्वाचा नाही. ज्याप्रमाणे आईची दोन मुले आहेत आणि त्या दोन मुलांना वेगवेगळी नावं आहेत, पण आईचं प्रेम जे आहे त्या दोन मुलांवरती सारखंच आहे आणि त्या दोन मुलांचं आईवर सुद्धा. तर त्याचप्रमाणे खऱ्या वारकऱ्याने कोणाचीही निंदा करू नये. भेदाभेद भ्रम अमंगळ असे संतांनी म्हटले आहे. पंढरीचा विठ्ठल हा देखील डोक्यावर शिवलिंग धारण करतो, हे आपण विसरू नये. तर मायमाऊल्यांनो, मायबाप हो, अशा प्रकारे हा जो अभंग आहे, या अभंगामध्ये तुकोबाराय म्हणतात की हरा हरा हरिहरा भेद नाही करू नये वाद. कोणताही भेद भगवंतामध्ये नाहीये. विठ्ठल असो महादेव असो, दोन्ही एकच आहेत. त्यामुळे त्यांच्यामध्ये भेद करू नका आणि भांडत बसू नका. रामकृष्ण हरी मंडळींनो, जग विज्ञानाने पुढे गेले तरी शिष्टाचार आणि मर्यादा या गोष्टी मानवी संस्कृतीचा आत्मा आहेत. आपण कुणाला मान द्यावा, कधी मान द्यावा आणि का द्यावा याचे उत्तर तुकोबा या अभंगामध्ये देतात. हा अभंग म्हणजे एथिक्स आणि प्रोटोकॉल शिकवणारा एक महान धडा आहे. तुकोबाराय आपल्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात, वक्त्या आधी मान गंध अक्षता पूजन, श्रोता यती जाला जान तरी त्या नाही उचित. जेव्हा हरिकथा किंवा ज्ञानाची चर्चा सुरू असते तेव्हा व्यासपीठावर बसलेला वक्ता जो कथाकार आहे, प्रवचनकार आहे, कीर्तनकार आहे, हा त्या क्षणी ज्ञानगुरु असतो. श्रोतांमध्ये
एखादा मोठा यती, संन्यासी किंवा विद्वान बसलेला असला तरी कथेच्या शिष्टाचारानुसार पहिला जो मान असतो तो त्या वक्त्याला, त्या कथाकाराला, जो कथा सांगत आहे त्याला किंवा कीर्तनकाराला पहिला मान जो आहे दिला पाहिजे. हा मान त्या व्यक्तीचा नसून त्याच्या मुखातून वाहणाऱ्या ब्रह्मविद्येचा आहे. एखाद्या न्यायालयात जर न्यायाधीशाचे वडील किंवा गुरु आले तरी न्यायाधीशालाच उच्च आसनावर बसावे लागते आणि इतरांना जे आहे उभे राहावे लागते. हा वडिलांचा अपमान करण्यासाठी नसून त्या पदाची आणि कायद्याची मर्यादा राखण्यासाठी असतो. तसेच परमार्थामध्ये कथेच्या वेळी, कीर्तनाच्या वेळी वक्त्याचा मान हा सर्वात वरचा असतो. शीर सर्वांगा प्रमाण यथा विधी कर चरण, धर्माचे पाळन सकळी सत्य करावे. शीर सर्वांगा प्रमाण. शीर म्हणजे काय तर मस्तक, श्रेष्ठत्व आहे ते. शरीरामध्ये सर्व अवयव महत्वाचे असले तरी मस्तक हे कसं आहे, श्रेष्ठ मानलं जातं. कर्माचा कोणताही विधी करताना यथाविधी कर चरण. कर्माचा कोणताही विधी करताना प्रथम डोक्याला तिळक लावला जातो, टीका लावला जातो, पायाला नाही. हात आणि पाय म्हणजे करचरण यांचे पूजन यथाविध करावे. पण त्यांचा क्रम डोक्याच्या नंतर या ठिकाणी येतो. धर्माचे पालन केवळ सांगण्यासाठी नाही तर ते सत्याने आचरणामध्ये आणण्यासाठी आहे. बोले तैसा चाले, सकळी सत्य करावे. अशा पद्धतीने तुकोबाराय म्हणतात की या ठिकाणी मान जो आहे तो शिराला आहे, मस्तकाला आहे. त्याचं श्रेष्ठत्व तसं आहे, त्यामुळे त्याला पहिला मान जो आहे या ठिकाणी दिला गेला आहे. आणि त्याचप्रमाणे कथेमध्ये जो कथा सांगणारा व्यक्ती आहे त्याला पहिला मान दिलाच पाहिजे. पट्टपुत्र सांभाळी, पिता त्याची आज्ञा पाळी, प्रमाण सकळते मर्यादा करावी. पट्टपुत्र सांभाळी. जर राजाने आपल्या पुत्राला पट्टशिष्य किंवा युवराज म्हणून गादीवर बसवले आणि राज्य सांभाळण्याची जबाबदारी दिली तर तो पिता जो अगोदर राजा होता तो देखील आपल्या मुलाची काय करतो, आज्ञा पाळतो. हा राजधर्माचा दाखला आहे. मुलगा वयाने लहान असला तरी अधिकार कसा आहे, मोठा आहे. ही मर्यादा समाजाने पाळली पाहिजे. एखादा मुलगा जर मोठा अधिकारी झाला, कलेक्टर झाला तर त्याचे वडील देखील कार्यालयामध्ये गेल्यानंतर, मुलाच्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर शिष्टाचाराप्रमाणे वागतात. हे मुलाच्या श्रेष्ठत्वाचे नाही तर खुर्चीच्या अधिकाराचे प्रतीक या ठिकाणी सांगितलेलं आहे. पट्टपुत्र सांभाळी, पिता त्याची आज्ञा पाळी. मुलगा वयाने लहान जरी असला आणि तो राजा आहे तर त्याची आज्ञा जी आहे त्या पित्याला मानावीच लागते. प्रमाण सकळी ते मर्यादा करावी. ही मर्यादा आहे. वरासनी पाषाण तो न मानावा सामान्य, एर उपकरणे सोनियाची परीती नीच. देव्हाऱ्यामध्ये बसवलेली देवाची मूर्ती जरी दगडाची असली, पाषाणाची असली तरी ती सामान्य दगड मानू नये. तो साधा सुद्धा दगड मानू नये. ते काय आहे, साक्षात त्या भगवंताचं रूप आहे, स्वरूप आहे. आणि मूर्तीची पूजा करण्यासाठी वापरलेली ताटवाटी जे उपकरण आहे, एर उपकरणे सोनियाची परीती नीच. जरी उपकरणे वापरलेली असली, जे ताटवाटी आहे, दिवा अगरबत्ती आहे, जे दिवा आहे अगरबत्ती लावायचं स्टँड जरी सोन्याचं असलं तरी ती कशी आहे हो,
नीच आहे, कमी प्रतीचे आहे. आणि जो दगडाचा देव आहे त्याचं महत्व देव्हाऱ्यामध्ये कसं आहे, जास्त आहे. देव्हाऱ्यामध्ये बसवलेली ती देवाची मूर्ती जी आहे, जी दगडाची आहे, दगडाची असली तरी त्या दगडाच्या मूर्तीचं महत्व या सोन्या चांदीच्या उपकरणापेक्षा खूप जास्त आहे. सांगायचं म्हणजे भक्तीमध्ये साध्य म्हणजे देव महत्वाचा असतो, साधन जे आहे ते महत्वाचं नाहीये. तुम्ही देवाची पूजा करण्यासाठी सोन्याचे ताट वापरा, चांदीचे वापरा, तांब्याचं वापरा, पितळाचं वापरा, स्टेनलेस स्टील वापरा, ते महत्वाचं आहे का हो? नाही. सगळ्यात महत्वाचं आहे भक्तीमध्ये साध्य. जे साध्य करायचंय ते म्हणजे देव आणि आपला जो भाव आहे तो. वरासनी पाषाण तो न मानावा सामान्य, येन उपकरणे सोनियाची परीती नीच. सोन्याची उपकरणे जरी असेल, दिवा सोन्याचा जरी असेल, पंचारती सोन्याची जरी असेल, तर त्याला महत्व नाहीये. महत्व कोणाला आहे? त्या देव्हाऱ्यामध्ये बसवलेल्या त्या देवाच्या दगडी मूर्तीला आहे. सोनियाचा पैंजन मुकुट मणी केला हीन, जयाचे कारण तया ठाई अलंकार. सोन्याचा पैंजन पायात घातला जातो आणि हिरा कसा आहे हो? मुकुटमणी, तो मस्तकावर असतो. जर पैंजन सोन्याचा आहे म्हणून डोक्यावर ठेवला आणि हिरा पायात घातला तर त्याची काय होते हो? किंमत कमी होते. त्यामुळे प्रत्येक वस्तूचा आणि व्यक्तीचा मान जो आहे त्याच्या स्थानावर अवलंबून असतो. चष्म्याची जागा डोळ्यावर आहे, चपलेची जागा पायात आहे. अहो, चप्पल कितीही महाग असली तरी ती डोळ्यावर लावता येत नाही किंवा डोक्यावर ठेवता येत नाही. असं ऐकलंय का की 50,000ची चप्पल आहे आणि तो व्यक्ती काय करतोय? ती चप्पल पायात न घालता डोक्यावरती ठेवून त्या ठिकाणी ती मिरवतोय? नाही, असं कधीच होऊ शकत नाही. ज्याची जी जागा आहे त्याच ठिकाणी ती वस्तू शोभते आणि त्याच ठिकाणी त्या वस्तूला सुद्धा किंमत असते. सेवका स्वामी साठी मान, त्याचे नाम त्याचे धन, तुका म्हणे जान तुम्ही संत तदर्थी. सेवका स्वामी साठी मान. एखाद्या सेवकाला समाजात जो मान मिळतो तो त्याच्या मालकामुळे असतो. सेवकाचे स्वतःचे काही वेगळे अस्तित्व नसते. मालकाचे नाव हेच त्याचे धन असते. तुका म्हणे जान तुम्ही संत तदर्थी. तुकाराम महाराज काय म्हणतात? हे संतांनो, तुम्ही हे जाणून आहात की आपण भगवंताचे दास आहोत आणि म्हणून आपल्याला हा सन्मान मिळतो आहे. आपण अहंकारी होऊ नये, तो अहंकार सुद्धा आपण पाळू नये. गावाकडे एक दृष्टांत देतात बघा की बऱ्याचदा असं होतं, गाडी खालून, गाडीच्या साट्याखाली जे असतंय, कुत्रा जो आहे तो चालत असतो. पण कुत्र्याला जर हा अहंकार आला की गाडी माझ्यामुळे चालते, हे कसं आहे? चुकीचं आहे. त्या कुत्र्याला मान कशामुळे? त्या बैलगाडीमुळे, त्या मालकामुळे. का? कारण बैलगाडी खाली चालतोय याचा अर्थ हा जो कुत्रा आहे तो बैलगाडीवाल्याचा आहे. त्यामुळे अहंकार. तुका म्हणे जान तुम्ही संत तदर्थी. आपण काय आहोत? त्या भगवंताचे दास आहोत. म्हणून आपला स्वतःच काय आहे असं काही अस्तित्व नाहीये. अस्तित्व आहे कारण भगवंत आहे आणि भगवंतामुळेच आपल्याला अस्तित्व मिळाले. त्यामुळे आपला स्वतःच जो अहंकार आहे, आपल्यामध्ये अहंकार जो आहे होऊ नये. हा अभंग आपल्याला स्थान, मान आणि मर्यादा यांचं संतुलन राखायला शिकवतो. ईश्वरामुळे भक्ताला जे आहे मान मिळतो हे सत्य आहे. आपण सतत लक्षात ठेवलं पाहिजे की ईश्वरामुळे संतांना महत्व या ठिकाणी दिलं गेलंय. असं तुकोबाराय या ठिकाणी म्हणतात. सेवका स्वामी साठी मान, त्याचे नाम त्याचे धन. आपल्या हातून कधीही मर्यादेचे उल्लंघन होऊ नये
आणि ज्ञानाचा जो आहे या ठिकाणी सन्मान करण्याची बुद्धी मिळावी, असं तुकोबाराय या अभंगामध्ये आपल्याला सांगतायत. त्यामुळे तुकोबाराय या अभंगामध्ये ज्याप्रमाणे सुरुवात करतात की वक्त्या आधी मान गंध अक्षता पूजन, ज्याची त्याला जो आहे आपण मान सन्मान दिला पाहिजे.